नमस्कार सर्व रसिक श्रोते. मराठी नाटकाची सौंदर्य स्थळं या 98व्या प्रयोगामध्ये मी सौ तृप्ती सरदेसाई आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि आजचा कार्यक्रम सादर करण्यासाठी आम्हाला इथे निमंत्रित केल्याबद्दल श्रीयुक्त शेजवळकर यांचे मनापासून आभार. हा सुमारे 90 मिनिटाचा कार्यक्रम आहे आणि अतिशय छान आहे. आपल्याला मनमुराद आनंद मिळेल ह्या कार्यक्रमातनं याची मी पूर्ण ग्वाही देते. कारण तुम्ही आणि आम्ही बघितलेल्या जुन्या नाटकांवरती आधारित आठवणी जागवण्याचा असा हा आजचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम पाहताना म्हणजे दुपारची वेळ, आता दुपार थोडीशी संपते, पण कोणालाही कंटाळा येणार नाही, झोप येणार नाही, पेंगही येणार नाही याची मी अगदी पूर्ण ग्वाही देते. काय असतं की जेवणं उरकून घेणं आणि प्रत्येक पदार्थाची चव घेत जेवणं ह्याच्यामध्ये जो फरक असतो तोच फरक आपण सर्व मनोरंजन म्हणून नाटक बघतो, परंतु ठाकूर सरांसारखी व्यक्ती नाटक बघताना त्या नाटकाच्या विविध अंगातील सौंदर्य स्थळांचा म्हणजे लेखन, दिग्दर्शन, नैपथ्य, प्रकाश योजना, कलाकारांचा अभिनय, अगदी एखाद्या नटाने घेतलेला पॉज याच्यातले बारकावे आणि त्याचा आस्वाद घेत नाटक बघतो. आता त्याचा प्रत्यय आपल्याला या कार्यक्रमातून नक्की येईलच, पण हे तात्विक असं विवेचन नाही आहे. तर सगळं कसं छान खुसखुशीत शैलीमध्ये आणखी आपल्याला सर्वांना आवडेल अशी मला पूर्ण खात्री आहे. तर मी आता कार्यक्रमाला सुरुवात करते. ठाकूर सर, आपण जुनी नाटकं बरेच वेळेला पाहिलेली आहेत. अगदी प्रत्येक नाटक आपण 7 वेळा 8 वेळा असंही पाहिलेलं आहे आणि संवादासकट आपल्याला ती सगळी पाठही आहेत. तर या पाठांतराची एखादी झलक आपल्या सर्व श्रोत्यांना आपण दाखवावी अशी मी आपल्याला विनंती करते आणि मीही त्याचा परत आस्वाद घेईन. ताईच्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या आधी मला खरंच असं अनेक चेहरे असे आहेत की इथे पुन्हा भेटलेत म्हणून, आणि त्यामध्ये मी खास उल्लेख करेन रामदास कामत साहेब. त्यांची माझी ओळख झाली औरंगाबादला मी डिव्हाइन ट्रेनिंग द्यायला गेलो त्यावेळी ते कामत साहेब तिथे होते. त्याच्या आधी भेट झाली होती 40 गावला ते मॅनेजर होते, त्यावेळी कार्यक्रम केला होता. आणि मला अजून आठवतं, मी गेलो रात्री 9 वाजता लॉजवर चेक इन केलं आणि त्याने मी सांगितलं होतं माझं मी चेक इन करीन, पण 9:45 वाजता एक ग्रस्त भेटायला आले. म्हटलं आता एवढ्या म्हणाले, आता ब्रँच बंद करून आलो, म्हणजे 9:45 वाजता रात्री ब्रँच बंद करून आलोय. आणि त्यानंतर तो कार्यक्रम एवढा छान झाला होता 40 गावला. 8 पेपरमध्ये त्यांनी सगळं छापून आणलं होतं आणि त्याबद्दल त्यांनी जे एक ॲप्रिशिएशन पत्र लिहिलं होतं ते अजून माझ्या संग्रहामध्ये आहे. आता आपण कागदावरती असं लिहितो, शंकरपाळ्यासारखा कागद केला की कसं होईल तसं त्यांनी लिहिलं होतं आणि अक्षर मोत्यासारखं अजून मी ते ठेवलंय की इतकं मोत्यासारखं अक्षर म्हणजे काय ते त्यांच्या पत्रामध्ये होतं. म्हणजे असं मी म्हटलं असं काय वाचायचं, असं धरून वाचण्यासारखं त्यांनी शंकरपाळा करून लिहिलं होतं. ते एक वैशिष्ट्य होतं. असं नाटकाबद्दल ताई म्हणायला सगळी नाटकं पाठायचं असं नाही, बरीचशी नाटकं पाठायची आपल्या सगळ्यांना आवडती होती. अश्रूंची झाली फुले, रायगडला जेव्हा जागायचे, तो मीनावेश वगैरे. अर्थात त्याच्यामध्ये माझं काही कौशल्य मोठं नाही, कारण काय आहे नाटकाचं पुस्तक जर दिलं ना तर ते पाठ होईलच असं नाही, पण नाटक रंगमंचावर बघत असताना ते ऑडिओ व्हिज्युअल माध्यम असतं त्यामुळे काही फार त्रास पडत नाही. तर त्या म्हणाला एक झलक दाखवा म्हणून. रायगडला जेव्हा जाग येते नाटक आपण सगळ्यांनी बघितलंय, त्याच्यामधला एक प्रसंग सांगतो, जे झलक म्हणून त्या म्हणतात. प्रसंग असा आहे, वसंत कानेटकरांचं नाटक आहे ते. आग्र्याला गेल्यावरती शिवाजी महाराजांना औरंगजेब कप्ताने अडकवून ठेवतो आणि मग मिठाईच्या पेटाऱ्यातून ते सुटका करून घेतात, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आग्र्याहून महाराष्ट्रात येणं एवढं सोपं नव्हतं, कारण शिवाजी महाराजांच्या बरोबर 8 वर्षाचे संभाजी राजे होते, काही सरदार होते. तर ही मंडळी मिठाईच्या पेटाऱ्यातून सुटका करून घेतली त्या राजमहालातनं, पण पुढे यायचं काय, म्हणजे दिवसाही मंडळी लपून बसत कुठेतरी आणि रात्रीचा प्रवास पायी सुरू करत. तर एकदा असं डिस्कशन चाललं होतं सरदार आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये की आपण सगळे जर असे जातो आहोत तर औरंगजेब काय स्वच्छ बचायला नव्हता, त्यांनी हेर सोडलेले होते यांना पकडायसाठी. तर असा खलबत चालली होती की जर आपण पकडले जाऊ नये त्यासाठी असं करूया की शिवाजी महाराज आणि काही निवडक सरदार आधी महाराष्ट्राच्या दिशेने जातील
आणि संभाजीराजे वयवर्ष 8 होतं त्यावेळी, आणि काही सरदार नंतर येतील. हे सगळं चालू असताना संभाजीराजे ऐकत होते की आपले वडील आपल्याला मागे टाकून जाणार म्हणून. तर 8 वर्ष वय त्यावेळी काही समज नव्हती, पण त्यांच्या मनात ते शल्य राहतं संभाजी महाराजांच्या मनात की आपले वडील आपल्याला एकट्याला मागे टाकून गेले. आणि विवाहानंतर संभाजीराजे ही गोष्ट आपली पत्नी येसूबाई हिला बोलून दाखवतात की आबासाहेबांचं आमच्यावर प्रेम नाही, नाहीतर ते आम्हाला एकट्याला सोडून गेले नसते. आता ते का गेले ते राजनैतिक इलाज नव्हता त्याला, पण ते समजण्यासारखं वय नव्हतं. त्यांना एवढं लक्षात आलं की आपल्या वडील आपल्याला एकट्याला टाकून गेले. आणि येसूबाईंना एक गोष्ट सांगितली होती. येसूबाई एक दिवशी शिवाजी महाराजांना आपल्या सासऱ्यांना एक गोष्ट सांगतात की स्वारी आपल्यावर नाराज आहे, आपण त्यांना एकट्याला मागे टाकून आलं. त्यावेळी शिवाजी महाराजांचा जो संवाद आहे ते सांगतात सुनबाईला की का राजांना आम्ही मागे टाकून आलो. भूमिका केली मास्टर दत्ताराम यांनी. शिवाजी महाराज सांगतात सुनबाईला, सुनबाई, राजाला एकटं मागे टाकून जायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो? जीवाच्या भयानं पाठीला पाय लावून पळणारे नादान भेड का होतो? विचार करा, मोगल आमच्या पाठीवर, सबवार हेरांचा सुळसुळाट, जरा गपलत होती तर सारेच गनिमाच्या तावडीत सापडलो असतो. त्या रात्री राजाने आपल्या चिमुकल्या हाताने आमच्या कमरेला घट्ट मिठी मारली, पत्थराला पाजर फुटेल असा टाहो फोडला. आबासाहेब, आबासाहेब, तुम्ही आम्हाला एकट्याला टाकून नाही नाव जाणार. सुनबाई ते शब्द ऐकले आणि आमच्या शिरावरचा मुकुट डळमळला, कमरेची समशेर लटपटली, पायातलं त्राण निघून गेलं. क्षणभर मेंदूत सणक आली. 8 वर्षाच्या एकुलत्या एका पोराला असं परमुलखात एकटं टाकून जाण्यापेक्षा नको तो संकल्प, नको ती प्रतिज्ञा आणि नको ते हिंदवी राज्य. पण दुसऱ्या क्षणाला आमच्या डोळ्यासमोर रायगड उभा राहिला. आमच्या शब्दाखातर रक्त सांडणाऱ्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरदारं डोळ्यासमोर आली. विचार आला, आमची एकट्याची जान खतऱ्यात असती तर मामला वेगळा होता. पण चिमुकले राजे, दौलतीचे वारस, ते जर औरंगजेबाच्या तावडीत सापडले तर दौलतीचा समूळ उच्छेद होईल. म्हणून केवळ राजाला वाचवण्यासाठी आम्ही आमचं मन मारलं, उसनं अवसान आणलं आणि कमरेभोवतीची त्या चिमुकल्या हातांची मिठी कठोरपणे सोडवली. त्या रात्री राजाला एकटं मागे टाकून मोठ्या निर्धारानं रातोरात आम्ही यमुना पार झालो. आमच्या बरोबरच्या सरदारांनी आमच्या मुद्रेवर फक्त निर्धारच पाहिला. पण सूनबाई, आमच्यातल्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले फक्त यमुना माईनं, फक्त यमुना माई. हे आता जे बघितलं ना, हे हा संवाद म्हटल्यावरती मास्टर दत्तारामांच्या डोळ्यामध्ये खरोखरच अश्रू येत असत आणि ते आलेले अश्रू ते अशा प्रकारे पुसत असत. आपण सामान्य मनुष्य कसे, मी सौंदर्य स्थळ का म्हणतो, सामान्य मनुष्य कसं अश्रू पुसेल, आणि तो राजा आहे हो, राजाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये राजेपणा नजाकत दिसली पाहिजे असं ते पुसत असत. आणि ते लोकांच्या लक्षात येत नसे. आता तुम्ही टाळ्या वाजवल्या, त्या टाळ्या माझ्यासाठी नव्हत्या, कानेटकरांसाठी, दत्तारामांसाठी ती गोष्ट वेगळी, मी फक्त प्रतिनिधित्व करतोय. पण त्यावेळी अशाच टाळ्या रंगमंचावरती वाजत असत. आणि नंतर काय व्हायचं, प्रेक्षक सुबुद्ध असतात, त्यांना माहिती एवढा मोठा संवाद झाला, पुढे 3-4 सेकंदात संवाद असणार नाही, त्यामुळे ते असे डोळे पुसत असताना नेमकं काय होतं, बाजूला बायको बसलेली असते, तिच्या हातात वेफरची पुडी असते, आता हल्ली थिएटरमध्ये न्यायला देत नाही, ती चुरचूर आवाज असतो, मी नेमका इकडे बघतो, मग ती हळूच पुडीवर करते, मी 2 वेफर काढतो, तेवढ्यात त्यांनी डोळे पुसून घेतलेले असतात, जे आपल्या लक्षात येत नाही. आणि तुम्हाला सांगतो, एकदा वासू भट्टाचार्य मराठी नाटकाला आले होते, ते म्हणाले की रंगभूमीवरती अभिनय करताना जिथे गरज असेल तिथे हमखास डोळ्यातनं अश्रू येणं ही कला फक्त आणि फक्त मराठी रंगभूमीच्या कलावंतांना येते, बाकी कुठेही नाही. ते वासू भट्टाचार्य म्हणाले, मी नाही म्हटलं. आणि ते अश्रू जे पुसायचे आणि पुन्हा स्विच ऑफ म्हणतात, अश्रू पुसल्यावरती लगेचच पुढचा संवाद, वेळाभोर मनात ठेवून वागतो, कधी खुल्या दिल्यानं आमच्यावरशी बोलला का नाही. तर ही जी सौंदर्य स्थळ आहेत ना, अशी एक अनेक वेळा आपल्या सुटतात नजरेत ना, माझ्यासारखा जरा नको तिथे भोजरपणा करणार मनुष्य, त्यामुळे ते लक्षात राहतं एवढं. पण लोकांना आवडतं, हा कार्यक्रमाचं स्वरूप वेगळं आहे, केवळ संवाद नाही, आपण पुढे जाऊ तसं होईल. आता आपण इतके छान संवाद म्हणून दाखवला. ह्या सगळ्या नाट्य प्रवासामध्ये आपला आवडता अभिनेता कोण? मी कशाला, सगळ्यांना आता सार्वमत घेतात, एक मताने लोक सांगतील आवडता अभिनेता सगळ्यांचा डॉक्टर काशीनाथ घाणेकर.
तसं आहे त्यावेळी देवानंद हा चॉकलेट हिरो होता ना, तसा आमचा मराठी रंगभूमीचा डॉक्टर काशीनाथ घाणेकर चॉकलेट हिरो होता. आपण प्रचंड प्रेम केलं डॉक्टरांच्यावरती, डॉक्टरांनी देखील तेवढंच प्रेम केलं. उदाहरण सांगतो तुम्हाला, मी गिरगावात पूर्वी राहत होतो. साहित्य संघ मंदिरकडे येणारा रस्ता अतिशय चिंचोळ आहे. फक्त कार येते, सामानाचा ट्रक रस्त्यावर उभा राहायचा आणि डोक्यावरून हवाल लोक ते सामान विचार घेऊन यायचे. आता परिस्थिती बदलली, रुंद केला. तर नेहमी नाटकाचा प्रयोग संपला ना की डॉक्टर काशीनाथ घाणेकर 5 मिनिटं उशिरा निघत असत. म्हणजे नाटक सुटलं, प्रेक्षक निघाले की 5 मिनिटांनी गाडी बसून निघत असत. हेतू हा की ती चिंचोळी गल्ली पूर्ण भरलेले असे प्रेक्षक निघतायत आणि मागून यांची गाडी आली ना की लोक प्रेमाने गाडीला जागा करून देत असत. एकाच्याही चेहऱ्यावर असा भाव नसे 15 मिनिटं निघालं असतं तर काय झालं असतं, एवढी गर्दी आहे नाही. हो, लोक प्रेमाने जागा करून देत गाडीला. डॉक्टर गाडीतनं हात बाहेर काढून खिडकीतनं अभिवादन करत असत, दोघे अभिवादन करत असत. हे जे प्रेम होतं ना ते खरंच बघण्यासारखं होतं. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं मी मुद्दाम असं निघतो, मला आवडतं लोकांचं प्रेम बघायला, कोणाला आवडणार नाही कलाकारांना. तर डॉक्टर घाणेकरांचं वैशिष्ट्य म्हणजे एकमेव असा कलाकार रंगभूमीवरचा जो स्वतःच्या 4 चाकी वाहनात बसून नाटकाचा प्रयोग करायला येत असे. त्यावेळी निर्वाध यांच्याकडे पण गाड्या नव्हत्या, कारण नाटकाला एवढे चांगले दिवस नव्हते. आता 500 रुपये वगैरे तिकीट असतात, त्यावेळी किती 7 रुपये 5 रुपयाची तिकीट. तर डॉक्टर हा एकमेव कलाकार होता. आता कोणी म्हणेल की रंगभूमीला चांगले दिवस नव्हते, मग त्यांना गाडी कशी परवडायची. सरळ आहे, गरमीचा बापू रायगडला जेव्हा जाग येते, ही नाटकं सुरू असताना डॉक्टर घाणेकरांचं वरळीला डेंटल क्लिनिक होतं, दाताचा दवाखाना होता. म्हणजे तिकडे प्रॅक्टिस चालू असे आणि रात्री प्रयोग. त्यामुळे डॉक्टर म्हणून ती गाडी घेतलेली होती, कलाकार म्हणून घेतलेली नव्हती. आणि दुसरं त्यांचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे की वर्तमानपत्रात जाहिरात आली नाटकाची की काही तासामध्ये ऍडव्हान्स बुकिंगला क्यू लावून नाटक हाऊसफुल होत असे. ही किमया आणि ताकद दुसऱ्या कुठच्याही नटाची नव्हती, हा करिश्मा डॉक्टरांचा होता. आणि त्यांनी स्वतःची एक शैली डेव्हलप केली होती, लाऊड शैली. शैली 2 प्रकारच्या असतात, एक लाऊड आणि दुसरी अंडर प्ले. फार बोलून नाही कारण अंदाज कामोत्सवाचे कार्यक्रम करतात, फक्त ते थोडंसं उद्धत म्हणून सांगतो. लाऊड आणि अंडर प्ले दोन. लाऊडचं उदाहरण उत्तम म्हणजे शत्रुघ्न सिन्हा, जो वडिलांशी बोलताना सुद्धा पिताची त्याची शैली आहे, ती लोकांना आवडते. आणि अंडर प्ले म्हणजे आमचे अमोल पालेकर, नसीरुद्दीन शाह, कधी बोंब बसत नाही. तर घाणेकरांची लाऊड शैली होती ती त्यांची त्यांना शोभून दिसत असेल. आणि आपण एवढं त्यांच्यावर प्रेम केलं होतं ना. अजून तुम्हाला आठवत असेल की नाटकाची ज्यावेळी अनाउन्समेंट करतात लेखक कोण, दिग्दर्शक कोण, त्यावेळी सगळ्यात शेवटी डॉक्टरांनी सांगितलं होतं अनाउन्समेंट अशी करायची आणि लाल्याच्या भूमिकेत डॉक्टर काशीनाथ घाणेकर म्हटल्यावरती लोक आपसूक टाळ्यांचा कडकडाट करत असत. डॉक्टर त्यावेळी रंग आतमध्ये ग्रीन रूम मध्ये असतील, समोर सुद्धा नाही, पण लोक न सांगता टाळ्यांचा कडकडाट करत असत ना. एवढं स्थान जे त्यांनी मिळवलं ना ते घाणेकरांचं वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांचा प्रत्येक प्रयोगामध्ये त्यांनी काळजी घेतलेली होती की पहिली जी एंट्री असेल ना ती दमदार व्हायला पाहिजे, तरच पुढे नाटक गातं. आणि म्हणून बघा असून रायगडाला मध्ये त्यांचा प्रवेश जेव्हा होतो ना सुरुवातीला, प्रसंग असा आहे की रात्री गडाबाहेर गेलेले असतात संभाजी महाराज आणि राजारामराजे, आणि ते रात्रभर येत नाही. सकाळी सगळे चिंतित असतात की संभाजीराजे गेले कुठे. सकाळी ते येतात, तर दरबार भरलेला असतो आणि शिवाजी महाराज आणि सरदार सगळे चर्चा करत असतात की संभाजीराजे गेले कुठे. मग एक सरदार म्हणतो संभाजीराजे युवराज आहेत, मनासारखं वागायला संभाजीराजे आता स्वतंत्र नाही. हे वाक्य म्हणता क्षणीच त्यांची प्रवेश होतो. डॉक्टर घाणेकरांनी काम केलं होतं संभाजीचं. तो सरदार म्हणतो मनाला येईल त्याप्रमाणे वागायला शंभूराजे आता स्वतंत्र नाही. त्याच वेळी त्यांचा प्रवेश होतो. ते गरजत येतात ना, कोण म्हणतो शंभूराजे स्वतंत्र नाही म्हणून. अण्णाजी तुम्ही, हंबीराव तुम्ही, पंत तुम्ही. प्रत्येक नाटकामध्ये त्यांची एंट्री, गारंबीचा बापू मध्ये सुद्धा बघा कोण भाम्या म्हणतो, प्रत्येक वेळी त्याची लाऊड एंट्री त्यांची असायची आणि त्यांचं त्यांना ते शोभून दिसत असे. तर असे आमचे डॉक्टर घाणेकर. आणि त्याबरोबर मी आणखी एक नाव घेईन, म्हणजे ते म्हणजे प्रभाकर पणशीकर. कारण नाट्य संपदाच्या माध्यमात मी चांगल्या अर्थाने म्हणतो, अक्षरशः मंडळींनी धुमाकूळ घातला होता रंगभूमीवरती. उत्तम नाटकं सगळी त्यांनी सादर केली. तर प्रभाकर पणशीकरांचं वैशिष्ट्य म्हणजे जातीवाद वगैरे म्हणून सांगत नाही, दशगंती ब्राह्मणाची ती 2 मुलं होती. एक प्रभाकर पणशीकर आणि त्यांचे बंधू दाजी शास्त्री पणशीकर, वय वर्ष 90च्या आसपास, सध्या ठाण्यात राहतात. ज्ञानेश्वरीवरती एवढा त्यांचा हातखंडा आहे, प्रवचन आता करत नाही. त्यांचं वैशिष्ट्य पणशीकरांचं की स्पष्ट शब्दोच्चार, आवाजामध्ये चढ उतार आणि योग्य ठिकाणी पॉज, विराम, ताई म्हणाला तसं, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. स्पष्ट शब्दोच्चार, आवाजात चढ उतार आणि योग्य ठिकाणी पॉज. मला खूप उपयोग झाला त्यांच्या नाटकांचा. कारण मी शेअर बाजारचे कार्यक्रम करत 2-2 तास चालायचे ते, तर 2 तास लोक बसायचे विषय शेअर बाजार. त्यामुळे थोडी नौटंकी करायला लागते, ती मी त्यांच्याकडनं शिकलो. अगदी प्रामाणिकपणे सांगतो. त्यामुळे अनेक लोक म्हणत शेअर बाजारचा कार्यक्रम छान असतो. अजूनही आमचे केशव पाटील वगैरे मंडळी आहेत, ते म्हणतात आम्ही ऐकले तुमचे कार्यक्रम. ते मी त्यांना गुरुस्थानी म्हणतो पण शिकरांना. आणि ते पॉज आणि त्यांचं खूप वैशिष्ट्य. आणि म्हणून तुम्ही नव्हेच
लखोबा लोखंडे, अश्रूंची झाली फुले, विद्यानंद ह्या भूमिकांना हात लावायचं धाडस कुणीही केलं नाही. एवढा त्यांनी स्टॅम्प आपला ठसा उमटवला होता की लखोबा लोखंडे म्हणजे पणशीकर, विद्यानंद म्हणजे पणशीकर. खरं आहे, आपण म्हणालात ते आपल्या पिढीतील सर्वांचीच ही दैवत होती. आता ठाकूर सर, अश्रूंची झाली फुले मधला एखादा संवाद ऐकायला आम्हाला सर्वांनाच खूप आवडेल. कारण प्रिन्सिपल विद्यानंद आणि स्मगलर विद्यानंद ही दोन रूपं प्रभाकर पणशीकर यांनी अगदी ताकदीने उभी केलेली होती. अजूनही लोकांच्या लक्षामध्ये त्या भूमिका आहेत. तर त्याच्यामधला एखादा संवाद आपण संवाद म्हणून त्याआधी सांगतो, तुम्हाला वाटत आहे काय फिरवतोय म्हणून. ह्या कार्यक्रमाचं फेसबुक लाईव्ह रेकॉर्डिंग होतं आहे. आता हे फेसबुकवर दिसतं आहे, म्हणून अधनमधनं कॅमेरा तुमच्यावरती असेल, अधनमधनं माझ्यावरती असेल. आणि उद्या हाच कार्यक्रम युट्यूबवर देखील होईल. आता फेसबुकवर आहे, कायम फेसबुकवर राहील, शिवाय उद्या 11 वाजता युट्यूबवर देखील येईल. फेसबुकचं चॅनल आहे चंद्रशेखर ठाकूर, युट्यूबचं चॅनल आहे चंद्रशेखर ठाकूर, कधी बघू शकता. शिवाय मी लिंक पाठवीन शेजवळकर साहेबांना. हेतू असा आहे की लक्षात राहतं, मला सुद्धा आणखी 25 वर्षांनी कळलं आपण स्टेट बँकेत कार्यक्रम केला होता, कोण कोण चेहरे होते वगैरे. आणि याला काही खर्च काय नाही, तुम्ही स्वतः करताय, रेकॉर्डिंग चांगलं आहे, विनामूल्य सगळं होत असतं असं. तर अश्रूंची झाली फुलेमध्ये दोन त्यांच्या भूमिका होत्या. म्हणजे पूर्वार्धामध्ये ते दाखवले होते की प्रिन्सिपल विद्यानंद आणि उत्तरार्धामध्ये स्मगलर विद्यानंद, दोन्ही भूमिका त्यांनी ताकदीने केल्या होत्या पणशीकरांनी. तर सुरुवातीला काय होतं, ते प्रिन्सिपल म्हणून प्रामाणिक असतात, पण संस्थाचालक बदमाश असल्यामुळे त्यांच्यावरती ते आळ आणून त्यांना तुरुंगावारी घडवतात. ते तुरुंगात घेतले आणि काही गुन्हा केलेला नसतो, पण अशा प्रकारे खोट्या कागदावर त्यांची सही घेतलेली असते आणि आंधळेपणाने सही केलेली असते आणि ते तुरुंगात जातात. तर तुरुंगात गेल्यावर त्यांची पत्नी डॉक्टर असते सुमित्रा, ती भेटायला जाते. ती म्हणते आपण अपील करूया, तुमच्यावर अन्याय झालाय, तुम्ही काही गुन्हा केला नाही तरी तुम्हाला तुरुंगवास झालाय, आपण हायकोर्टात अपील करू आणि मला खात्री आहे हायकोर्टामध्ये तुम्ही निर्दोष सुटाल आणि मी सन्मानाने तुम्हाला घरी घेऊन जाईन. त्यावर विद्यानंद म्हणतात मला अपील करायचं नाही, सुटका करून घ्यायची नाही आणि घरी पण जायचं नाही, मी शिक्षा भोगेन. त्यावर पत्नी म्हणते का, पण तुम्ही गुन्हा काही केला नाही मग का शिक्षा भोगायची. ते म्हणतात ह्या भेकड लोकांच्या जगात मला परत जायचं नाही, कारण मी निर्दोष आहे माहिती आहे, पण माझ्या बाजूनी साक्ष द्यायची कोणची हिंमत झाली नाही, कारण संस्थाचालक दहशतवादी होते, त्यामुळे माझ्या बाजूनी साक्ष द्यायची हिंमत झाली नाही कोणची, त्यामुळे त्या भेकड लोकांच्या जगात मला जायचं नाही परत. त्यावर पत्नी सांगते की ठीक आहे, तुम्हाला त्या लोकांच्या जर परत जायचं नसेल तर सुटका झाल्यावर आपण दुसऱ्या एखाद्या गावात स्थायिक होऊ जिथे आपल्याला कोणी ओळखत नाही, मग काय तुम्हाला अडचण आहे. त्यावर ते म्हणतात पत्नीला, वेडी आहेस सुमित्रा, वेडी आहेस, जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठे घेऊन गेलीस तरी सूर्य तोच, माणसं तीच, बीज तेच, वृक्षही तेच, माती तीच, पाणी तेच, या मातीतच कीड माजली आहे, या पाण्यातच विखार फोफवलाय सुमित्रा, परत जा. मूठभर माती भाजून धरतीची कीड मरत नाही आणि ओंजळभर पाणी उकळून महासागर शुद्ध होत नाही. अखेर या ओंजळभर पाण्यात गुदमरून मरणार आहे दुनियेतले सगळे विद्यानंद आणि या विषारी मातीत फोफावणार आहे फक्त धर्माप्पा, सुमित्रा, परत जा. माणसांनी बनवलेल्या दुनियेचा हाच न्याय आहे, तो कोणीही बदलू शकत नाही, सुमित्रा, परत जा. खूप सुंदर संवाद सर. आपल्या मराठी रंगभूमीला खूप उज्ज्वल परंपरा आहे. पूर्वी बघा, आठवत असेल कोणाला की रात्री संगीत नाटक सुरू व्हायचं आणि ते पहाटेपर्यंत चालायचं. म्हणजे पूर्ण रात्रभर लोक त्या नाटकाचा आस्वाद घेत असत. आणि आता याच्यामध्ये प्रशांत दामले हे एका दिवसामध्ये एकाच नाटकाचे 5 प्रयोग करतात. म्हणजे हाही एक विक्रम झाला आणि संपूर्ण रात्रभर चालणारं एक नाटक. तर इतका आपल्या मराठी रंगभूमीचा एवढा प्रवास आहे. तर 12,500 प्रयोग असे प्रशांत दामले यांनी केलेले आहेत नाटकाचे. तर म्हणूनच याची टॅगलाईन अशी ठेवली की मराठी नाटकाच्या सुवर्ण काळाची धावती सफर. आता छोटा गडकरी असा कौतुकाने उल्लेख केला जातो. त्या नाटककार बाळ कोल्हटकर यांची आणि आपली कधी भेट झाली होती का? मी स्वतः भाग्यवान समजतो. या मोठ्या मंडळींची कधी ना कधी 5-5, 10-10 मिनिटं माझी वेळ झाली होती. कारण शिवाजी मंदिरमध्ये मी काही कामानिमित्त जात असे. नाटकाच्या वेळी 5-10 मिनिटं तरी सगळ्यांची बोलायची संधी मिळाली. बाळ कोल्हटकर तुम्ही म्हणाला, छोटा गडकरी म्हणतात, अतिशय योग्य त्यांना नामाविधान दिलंय. कारण राम गणेश गडकरींच्या जवळपास पोहोचणारी त्यांची प्रतिभा होती. म्हणून वाहतोय ध्रुवांची जुडी, देव दिनाघरी धावला, लहानपण देगा देवा, ही नाटकं बघितली की आपल्याला कळतं. लहानपण देगा देवामध्ये
त्यांनी एक संवाद लिहिला आहे. आता त्यांची संवाद ते असं भूमिका त्यांची असेल. पैसा या विषयावरती तो संवाद आहे आणि तो संवाद बाळ कोलटकर एका दमात म्हणत असत. मला एका दमात म्हणता येणार नाही, पण तो संवाद म्हणून दाखवतो. विषय काय? पैसा या विषयावरती तो संवाद आहे. नाटक लहानपण देगा देवा. संसाराचं आणि बाळ कोलटकरांचं वैशिष्ट्य म्हणजे पणशीकरांच्या एकदम विरुद्ध, आवाजात चढउतार नाही, सलग एका लईमध्ये म्हणत, पण ते छान वाटायचं. त्यांची ती शैली होती. संसाराचं नाटक म्हणजे बुद्धिबळाचा डाव, पटावरच्या सोंगट्या, पैसा त्याचं नाव. माणसाकडे पैसा जास्त झाला की माणूस श्रीमंत होतो, श्रीमंत झाला की पैसा लपवतो. माणसाकडे पैसा कमी झाला की माणूस गरीब होतो, गरीब झाला की दारिद्र्य लपवतो. पूर्वी उघडं पडायला पितळ होतं, आता सगळा स्टेनलेस स्टीलचा जमाना. अंग पोलादी, रंग चांदीचा, आतून बाहेरून पांढरा. बाजारात गेलं तर मोडीच्या भावात देखील कोणी विचारत नाही. तोच भाव प्रतिष्ठेचा बाजारात. उगाच कशाला डौल हवा दुसऱ्याच्या काळक्यावर छत्री धरायचा. प्रत्येक जण एकाच परिस्थितीच्या पावसात भिजतो आहे. बाळ कोलटकरांसाठी तुम्ही बरोबर. आताच मी गेल्याच 11 तारखेला पुण्यात कार्यक्रम केला हाच. तर कार्यक्रम झाला, जेवण वगैरे होतं. तो कार्यक्रम माझ्या कार्यक्रमापेक्षा चांगला होता, कारण छान जेवण होतं. तर एका गृहस्थाने विचारलं, तुम्ही सांगता एका दमात हे म्हणत असत, हे कसं काय शक्य आहे? म्हटलं ते एका दमात म्हणत नसत. हा संवाद म्हणताना बाळ कोलटकर श्वास घेत असत, पण ते कुठे श्वास घेतात ते आम्हाला कळू देत नसत. हे कसं त्यांचं होतं, ते वैशिष्ट्य होतं. त्यामुळे मी जबाबदारीने सांगतो, आपण ब्रेथलेस ज्याला म्हणतो ना, ब्रेथलेसचा जनक शंकर महादेव नाही, ब्रेथलेसचा जनक बाळ कोलटकर. पण त्यावेळी व्हॉट्सअप नव्हतं, इंटरनेट नव्हतं, त्यामुळे लोकांपर्यंत ते पोहोचलं नव्हतं. पण श्वास घेतात. आणि मला सांगितलं तर काय कळत नाही. माणसं म्हणतात आशाताई, लताताई, हे जे गाणं म्हणतात ना, श्वास घेतात पण कुठे घेतात आपल्याला कळत नाही. पण ते त्यांचं तसं असतं, तसं ते बाळ कोलटकरांचं तसं होतं. नक्कीच. आता शेअर बाजारावरती आपण 1600 पेक्षा जास्त व्याख्यानं दिली. त्याच्यामुळे चंद्रशेखर ठाकूर हे नाव ऐकलं की लोक म्हणतात शेअर बाजाराचा माणूस आहे, अशी आपली आजवर ओळख होती. म्हणजे पण एकाएकी ते सर्व सोडून मनोरंजन क्षेत्राकडे वळावं असं आपल्याला का बरं वाटलं? ते आता म्हणालं ना की शेअर बाजाराची ओळख, शेअर बाजाराचा म्हणून खरं आहे. तुम्हाला सांगतो, देवाशपथ खरं सांगेन, आता 98वा कार्यक्रम आहे. मला भयंकर त्रास झाला हा कार्यक्रम लॉन्च करायला. कारण लोकांची जी इमेज होती, हा शेअर बाजाराचा माणूस, हा काय करमणुकीवर बोलणार, हा काय नाटकावर बोलणार. त्यामुळे कुठे ज्येष्ठांच्या संघांना विचारलं ना की माझा असं कार्यक्रम आहे, तर ते सांगत आमचा वर्धापन दिन असतो त्यावेळी तुम्हाला बोलू, की आमची पुढच्या वर्षी वसंत व्याख्यानमाला असेल त्यावेळी तुम्हाला बोलू. तर मला लक्षात यायचं की बघा, मुंबईची BST, पुण्याचे PMT, महाराष्ट्रातली ST, उद्या आपण स्टॉपवर उभा असतो ना की ST भरून आलेली असते, लोक उभे असतात. कंडक्टर सांगतो कशाला उभे येत आहे, मागून 2 मिनिटात रिकामी बस येते. कधीही रिकामी बस येत नसते, पण तो का सांगतो की त्याला त्रास नको असतो उभे. तसं मला ज्यावेळी सांगायचं आमच्या व्याख्यानमालेला बोलू, वर्धापन दिनाला बोलू, त्यावेळी कळायचं मला मागणी रिकामी बस येते म्हणून. आता तसं झालं नाही. आता या कार्यक्रमाला वसंत व्याख्यानमालेमध्ये बोलवतात सगळीकडं. तर हा इकडे का बोललो काय माहितीये का, मला क्षणभर आता मी 52 वर्षांकडे काम केलं. 2020 पर्यंत व्याख्यानं देतो. 1820 व्याख्यानं झाले. मी थांबलो कारण लॉकडाऊन सुरू झाला. मला तर इष्टापत्ती होती, कारण माझं कामच होतं व्याख्यान देणं, जे लॉकडाऊनमध्ये बंद पडलं. मग म्हटलं आपण असं काहीतरी सुरू करूया. मनात होतं, सुरुवातीला जरा त्रास पडला, पण आता ते बरं. त्यामुळे आता गेल्या 4 वर्षात मी एकदाही शेअर बाजाराचा कार्यक्रम केला नाही, ह्याच्या पुढे करणार पण नाही, कारण ह्याच्यामध्ये मला मन रमतं म्हणून. तर अनेक वेळा काय मनात येतं माहिती आहे, आम्ही म्हटलं तर डॉक्टर लागू, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, डॉक्टर गिरीश ओक, डॉक्टर निलेश साबळे, ही मंडळी आपला वैद्यकीय व्यवसाय सोडून या क्षेत्रात आली. तर पण आपण एकदा करून बघा ना थोडं काय. बरोबर, छान विचार केलात आपण. त्यामुळे लोकांना पण इतका छान कार्यक्रम ऐकायला मिळतो, बघायला मिळतो. आता तो भी नव्हेच हे आचार्य अत्रे यांचं नाटक तर तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेलच. या नाटकामध्ये एक नाही तर अनेक सौंदर्य स्थळं आहेत असं मला वाटतं. तर तुमचं या बाबतीतलं काय मत? 100% मी सहमत आहे. या नाटकामध्ये अनेक सौंदर्य स्थळ आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सौंदर्य स्थळ म्हणजे फिरता रंगमंच ही संकल्पना संपूर्ण भारतामध्ये जर कुठे आली असेल तर महाराष्ट्राच्या मराठी रंगभूमीवरती आली, आणि ती तुम्ही नव्हेच या नाटकाद्वारे आली. आचार्य अत्रेंनी तुम्ही नव्हेच हे नाटक लिहिलं, तालमी सुरू झाली आणि लक्षात आलं की बराबर प्रसंग प्रवेश बदलतायत, एवढ्या बराबर नेपथ्य कसं काय बदलणार. त्यामुळे नाटकाचा प्रयोग लागायला खीळ पडली होती.
मग कोणीतरी सांगितलं, प्रभाकर पणशीकरांच्यावरती जबाबदारी होती ती रांगणेकरांनी टाकलेली, तर कोणतरी पणशीकरांना सांगितलं तुम्ही कोल्हापूरला जा आणि तिथे महात्मा मेस्त्री म्हणून आहे त्यांना भेटा, ते काहीतरी तोडगा सांगतील याच्यावरती. त्यावेळी कोल्हापूरला महादेवराव शेळके या नावाचे ग्रस्त त्यांचा वर्कशॉप होता. महादेवराव शेळके, त्यांना प्रेमाने लोक महात्मा मेस्त्री म्हणायचे. तर महादेवराव शेळकेनं जाऊन भेटले प्रभाकर पणशीकर आणि त्यांनी सांगितलं आमचं असं असं अडचण आहे की प्रवेश बरोबर बदलता येत, नेपथ्य कसं बदलणार, काय करता येईल. ते महात्मा मेस्त्री म्हणाले यांना की पणशीकर मास्तर तुम्ही उद्या सकाळी या, बघतो काय सुचलं तर रात्री म्हणे. ठीक आहे म्हणे पणशीकर, मला येतो मी उद्या. आणि त्यांचा वर्कशॉप जो होता महात्मा मेस्त्रींचा, तिथे अनेक अशा गोष्टी पडलेल्या होत्या. तर तिथे एक बैलगाडीचं चाक पडलेलं होतं. डोळ्यासमोर आता बैलगाडी दिसत नाही, पण बैलगाडीचं चाक लाकडी असतं आणि त्या चाकाच्या बाहेर लोखंडीची पट्टी पूर्ण धाव लावलेली असते कारण ते झिजू नये म्हणून. कल्पना करा, त्या काळामध्ये 50 वर्षापूर्वी मशिनरी वगैरे अशा फार नव्हत्या, त्यामुळे लोखंडी पट्टी बरोबर त्या गोल आकाराची करायची, ती भट्टीमध्ये भाजून लाल लाल करायची आणि त्या चाकावर चढवायची, एवढं कठीण काम होतं. तर त्यासाठी ते चाक पडलेलं होतं तिथे. वाजवत सुद्धा जाता तर चाक बघितल्यावर त्यांना एकदम स्ट्राईक झालं. ते पणशीकरांना म्हणाले मास्तर तुमचं काम झालं, म्हणा ना तुम्हाला गाडीचं चाक पाहिजे म्हणा ना. पणशीकरांना काही कळलं नाही, मला गाडीचं चाक पाहिजे असंच म्हणा ना. त्यावेळी त्यांच्या डोक्यात आलं महात्मा मेस्त्रींच्या. त्यांनी काय केलं, 20 फूट व्यासाची 4 इंच लाकडी फळी बनवली गोल अशी, त्याचे 3 भाग केले. 1/3 भागामध्ये आता जे दृश्य चाललंय त्याचं नेपथ्य, मागच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये पुढच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रवेशाचं नेपथ्य त्याच वेळी लावलं जात असे. पण मला उत्सुकता होती की हे जर नेपथ्य लावतायत, प्रवेश चालू आहे, मग आपल्याला आवाज कसा येत नाही, म्हणून एकदा कुतूहल म्हणून मी मागे जाऊन बघितलं. ही म्हणजे काय करत माहितीये का, आता खिळे बिळे ठोकायचे असतात, ती खिळ्यावरती नॅपकिनची चौघडी करून ठेवत असत आणि मग हातोडी मारत असत कारण आवाज येऊ नये म्हणून. किती काळजी घे, हे सौंदर्य आहे तो खरं सगळी, अनेक लोकांच्या मनात येत नसे. तर तो जो फिरता रंगमंच तो या नाटकाच्या द्वारे आला. आणि आचार्य त्यांनी एवढं छान लिहून ठेवलेलं नाटक तुम्ही नव्हे, त्याला पुरेपूर न्याय दिलाय प्रभाकर पणशीकरांनी. 5 वेगवेगळ्या भूमिका, एकासारखी एक नाही, आवाजामध्ये बदल, सगळं गेटअपमध्ये बदल, रंगभूषा वेशभूषा आहेच. तर त्यामुळे ते एक चमत्कार होता तो. आणि संपूर्ण नाटक जे आचार्य अत्रेंनी आपल्या पुस्तकात लिहिलंय की हे नाटक लिहिताना मला माझ्या वकिली ज्ञानाचा उपयोग झाला. आचार्य ते LLB होते, त्यांनी लिहिलं माझ्या वकिली ज्ञानाचा मला उपयोग झाला नाटक लिहिताना. आणि आपल्याला ते पदोपदी जाणवतं. उदाहरण सांगतो, त्यामध्ये एक अग्निहोत्री म्हणून पात्र आहे बघा. अग्निहोत्री हा मनुष्य या लखोबाला ट्रेनमध्ये भेटतो, सोलापूर मुंबई ट्रेनमध्ये, आणि सांगतो माझी दिल्लीमध्ये मोठी ओळख आहे, तिथे एक चांगल्या प्रकारची नोकरी आहे, पण 15,000 रुपये लाच द्यायला लागेल, तुझी तयारी आहे का, तर सांग, मी तुझी भेट घडवून देतो. आणि त्यावर विश्वास ठेवून हा अग्निहोत्री ह्या लखोबाला 15,000 रुपये देतो. अर्थात लखोबा फ्रॉडच असतो, त्यामुळे नोकरी मिळत नाही, 15,000 गेले. तर तो अग्निहोत्री सरकार पक्षाचा साक्षीदार म्हणून कोर्टात साक्ष देतो की ह्या माणसाने मला 15,000ला गंडा घातला. आता ह्या मध्ये दाखवलंय लखोबा लोखंडेचा बचाव काय असतो, मी गुन्हेगार नाही, मी काही गुन्हा केला नाही, पोलिसांनी मला गफलतीने पकडलं, मी निपाणीचा तंबाखूचा व्यापारी आहे म्हणून. ते खरं नसतं, पण हाच त्याचा बचाव असतो. आणि त्यांनी वकील दिलेला नसतो, लखोबानी आपली केस आपण लढवतो. त्यामुळे अग्निहोत्री सरकारी पक्षाचा साक्षीदार, तो सांगतोय आणि मला 15,000 रुपयाला गंडा घातला म्हणून. त्याची उलट तपासणी अर्थात लखोबा घेणार, कारण वकील नाही दिलेला. त्याची उलट तपासणी घेताना लखोबा विचारतो त्या अग्निहोत्रीला, अग्निहोत्री तुम्ही मला 15,000 रुपये लाच दिली म्हणता. अग्निहोत्री म्हणतो, हो मी तुलाच 15,000 रुपये दिले. अग्निहोत्री तुम्हाला माहितीये का, लाच घेणं हा जसा गुन्हा आहे तसा लाच देणं हा जसा गुन्हा आहे तसा लाच देणं हा देखील गुन्हा आहे जो तुम्ही केलात. त्या लाच दिल्याबद्दल सरकारने तुमच्यावरती जर खटला भरला तर तुम्हाला 8 वर्षांची शिक्षा होऊ शकते. असा खटला सरकारने आपल्यावर भरू नये म्हणून पोलिसांच्या सांगण्यावरून तुम्ही माझ्या विरुद्ध खोटी साक्ष देतात. त्यावर न्यायाधीश 3ऱ्या अंकामध्ये निकालपत्रामध्ये म्हणतात, आरोपीचा जो बचाव आहे मी अडाणी आहे. जर तो अडाणी आहे तर त्याला कायद्याचं कलम कसं माहिती की लाच घेणं जसा गुन्हा आहे तसा लाच देणं देखील गुन्हा आहे म्हणून. तसं अनेक ठिकाणी सौंदर्य स्थळ आहेत ना. आणि त्यामध्ये पणशीकरांच्याबद्दल काय बोलावं, 5 भूमिका तुमच्या आठवत असेल. त्यामध्ये एक भूमिका त्यांची आहे दाजी शास्त्री दातार म्हणून, 70 वर्षाचा प्रवचनकार दाखवलाय. हा लोकोबा सांगतो की म्हणजे असं दाखवलं की हा त्याचा भाऊ असतो म्हणून, आणि या लोकोबांनी सगळ्यांना फसवलेलं असतं. तर ते दाजी शास्त्री दातार म्हणून ज्यावेळी प्रभाकर पणशीकरांचा प्रवेश होतो रंगमंचावरती, अजून आठवा युट्यूबवर पण आहे. अनेक लोकांचे साधारण 60-65 वय झालं की वयोमानानुसार पाय असे थोडेसे वाकडे होतात ना, चालायला त्रास होतोच.
ते त्यांचा जो प्रवेश आहे ना दाजीशास्त्री दातार म्हणून पणशीकरांचा, ते प्रवेश करता करताच पूर्णपणे, त्यावेळी त्याचं वय 45 होतं, पाय वाकडे नव्हते, पण मुद्दाम कल्पना करा, घरी करून बघा, पाय असे करायचे फेंगडे आणि त्या स्थितीत 22 मिनिटं रंगमंचावर वावरायचं, नॉट अ जोक. आणि ते करत असत आणि इतकी कन्व्हिन्सिंग एंट्री, हा प्रवेश करता करता हातामध्ये त्या पोत्या, गोविंद गोविंद, म्हणजे बारकावे सुद्धा किती त्यांनी केले होते की कळता प्रवचनकार वगैरे म्हणून. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि इतकं त्यांनी, आणि आचार्यतेबद्दल काय बोलावं, 60 वर्षापूर्वी त्यांनी व्हिज्युअलाइज केलं होतं ही बुवाबाजी कशी काय चालणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि एकूण देशामध्ये, म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये पात्र टाकले राधेश्याम महाराज म्हणून, जो बनावटच असतो, यांनी ते काम केलंय पणशीकरांनी. तर राधेश्याम महाराज बनावटच असतो, देवळात जाऊन प्रवचन वगैरे करतो, आणि एका ठिकाणी छान त्याने, म्हणजे किती बनावटगिरी इतके थोड्या वेळात दाखवली अत्रे साहेबांनी. तो प्रवचन करत असताना हा राधेश्याम महाराज आकाशाकडे बघून म्हणतो, केम छो बापूजी. बापूजी म्हटलं ती महात्मा गांधी सगळ्यांना माहिती. ते भक्त मंडळी विचारतात, कोण कोण? महात्मा गांधी तुम्हाला दिसतात? हो मला दिसतात, मी कृष्णाचा अवतार आहे. सगळी मंडळी मला दिसत असतात आणि लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात, जे आजही तेच होत असतं. पण हे 65 वर्षापूर्वी आचार्य त्यांनी व्हिज्युअलाइज केलं होतं, एवढी त्यांची दृष्टी होती. आणि इतकं त्या नाटकामध्ये तुम्हाला सांगतो सौंदर्य सळ्यात म्हणून, आणि त्यामध्ये एक पात्र दाखवलंय सय्यद म्हणून. हा सरकारी पक्षाचा साक्षीदार असतो. तो साक्षात देताना सांगतो की हा लखोबा लोखंडे नाहीये, हा हैदर अली आहे, माझा सख्खा भाऊ. अनेक वर्षापूर्वी अनेकांना गंडा घालून पळून गेलाय, तो आज मी त्याला बघतोय. प्रेक्षक म्हणून आपल्याला वाटतं की पोलिसांनी खटला भरला हा लखोबा लोखंडे म्हणून, आणि हा म्हणतो हा हैदर अली आहे, माझा सख्खा भाऊ. भाऊ भावाला ओळखणार नाही, होणार नाही. आपला प्रश्न पडतो असं कसं, हा हिंदू आहे का मुसलमान आहे? तर तो जो सांगतो सय्यद असतो साक्षीदार सरकार पक्षाचा, तो सांगतो हैदर अली आहे, माझा भाऊ आहे म्हणून. मग त्याची उलट तपासणी पुन्हा हा लकोबाच घेतो. तेव्हा तो सय्यदला विचारतो, सय्यद मिया, मी तुमचा भाऊ आहे असं तुम्ही म्हणता? हो, तू माझा सगळा भाईच आहेस. सय्यद मिया तर इकडे येता का? न्यायाधीशांच्या परवानगीने त्या सय्यदला लकोबा आपल्या पिंजऱ्याजवळ बोलवतो आणि सांगतो, सय्यद मिया जरा माझे कान बघा. सय्यद त्याचे कान बघतो लकोबाचे. काय फरक आहे तुमच्या आणि माझ्या कानामध्ये? तुझे कान टोचलेले आहेत, मुसलमानात कान टोचतात. हे कान टोचले, मुसलमानाचं कान टोचतात का? नाही टोचत ना, मग मी कसा तुझा भाऊ हैदर अली असेल? मी हिंदू आहे. मग प्रेक्षक म्हणून आपल्याच प्रश्न पडतो की सख्खा भाऊ सख्या भावाला ओळखणार नाही, असं होणार नाही, पण याचे तर कान टोचलेले आहेत, मा हिंदू आहे, मा कसा म्हणतो माझा सख्खा भाऊ आहे हैदर अली म्हणून? ताबडतोब पुढच्या संवादात अत्रे साहेब त्याचं उत्तर देतात. आपण अस्वस्थ असतो, हे काय? पुढच्या संवादामध्ये हैदर असो सय्यद सांगतो याला, अरे इतकी बदमाशी केली तर कान सुद्धा टोचून घेतली असेल, तुझा काय भरोसा? म्हणजे प्रश्न निर्माण करणं आणि लगेच उत्तर देणं. आणि हे नाटक आम्ही, हा कार्यक्रम फक्त ज्येष्ठ नागरिक संघ आणि महिला मंडळात करतो, कारण महिला मंडळात येणाऱ्या बायका नोकरी करणार असत नाही, कोणी रजा टाकून येणार नाही, सगळ्या 55-50 वर्ष असतात. त्या लोकांनी नाटकं बघितलीत ना, तेच एन्जॉय करू शकतात म्हणून मी बघतो. आणि त्याच्यात अनेक गोष्टी आहेत ना, जसं एक वाक्य त्याच्यामध्ये आहे, निकालपत्रामध्ये न्यायाधीश म्हणतात, मला नवल वाटतं महाराष्ट्रातल्या बायकांचं, एक पातळ खरेदी करायचं झालं तर या बायका 10 दुकानं पालती घालतात, पण ज्याच्याशी आपण लग्न करणार तो कोण आहे, त्याचे नातेवाईक कोण, त्याचा पगार किती, याची चौकशी करायची देखील दखल घेत नाही. माझ्या नातीला एकदा मी विचारलं होतं, कार्यक्रमाला आली होती, तिला म्हटलं काय कसं वाटलं? म्हणजे आजोबा छान सांगता तुम्ही. म्हटलं ते म्हणाले, काय म्हणाले? एक पातळ खरेदी करायचं झालं तर या बायका 10 दुकानं पालती घालतील. पातळ म्हणजे काय ग? आजोबा पातळ म्हणजे लिक्विड. आता तुम्हाला माहिती आहे 5 वरीला त्यावेळी पातळ म्हणतो सर, तर साडी म्हणतात, 9 वरीला लुगडं म्हणतात. या मुलींना पुढच्या आता नातवंडाला लुगडा शब्द तरी माहिती आहे. त्यामुळे ना हे मी करत, पण त्यातही होतं. बरं मी पुण्याला गेलो, एक मुलगा, त्याचं वय वर्ष 14 होतं फक्त. तुम्हाला कार्यक्रम संपल्यावरती सांगायला, आजोबा मला खूप आवडलं. म्हटलं मला एक सुचिन्ह वाटलं की या 3ऱ्या पिढीचा मुलगा, त्याला सुद्धा याच्यामध्ये स्वारस्य वाटायला लागलं, पण तो अपवाद असतो म्हणून कार्यक्रम फक्त मी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये करतो. आणि खरोखर तो सुवर्ण काळ होता, काही म्हणायला तसं. दिवाजवळ शरीरात नाटक तुम्हाला आठवत असेल, मधुसूदन कालेलकर. एक एक वाक्य आठवली ना तरी आपल्याला असं म्हणजे अंगावरती रोमांच उभा राहतो. त्यामध्ये असा प्रसंग आहे, दिवाजवळ शरीरात मध्ये तरुण तरुणी आहेत, नवरा बायको. घरामध्ये एक आराम खुर्ची असते, ती बायको सांगते आराम खुर्ची फेकून द्या. तरुण सांगतो, नायक नाही, आराम खुर्ची फेकायची नाही, माझ्या वडिलांची येते, माझे वडील त्याच्यावर बसायचे, त्यांची आठवण येते, आराम खुर्ची घरातच राहणार.
त्यावरून त्यांचं नेहमी असं वाद होत असत. ते एक दिवशी बायको वैतागते, म्हणते इतके दिवस सांगते तुम्ही ऐकत नाही, मी नेऊन ती गोष्टी खाली टाकते, म्युन्सिपालिटीची खाली घेऊन जाईल, जुन्या पुराण्या गोष्टी हव्यात कशाला घरात. तिला काय सासऱ्याचं कौतुक असत नाही, मुलाला असतं, पण ती म्हणते जुन्या पुराण्या गोष्टी हव्याच कशाला घरात, असं ती म्हणते वेळी नेमके ह्या गेलेले सासरे असतात, त्यांचा मित्र गुप्ते काका म्हणून शरद तळवळकरांनी ती भूमिका केली. नेमके त्यांच्या कानावर तो संवाद पडतो, जुन्या पुराण्या गोष्टी हव्यात कशाला घरात. त्यावेळी शरद तळवळकरांचा प्रवेश होतो. त्या म्हणतात, शरद तळवळकर म्हणतात, सूनबाई दुकडं जुनं झालं तरी ते टाकून न देता त्याची गोदडी करून वापरणाऱ्या बायका या महाराष्ट्रात आहेत अजून. म्हणजे आपल्या डोळ्यासमोर त्यावेळेची संस्कृती लक्षात. आता कोणाला गोदडीचं कौतुक नाही हो, आता सगळे रेडीमेड सगळ्या सेटिंगच्या मिळतात, पण ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं खरं. आणि ही सुवर्ण स्थळ नातवांचा तो नाटकाचा हा कार्यक्रम आहे म्हणून नाटकाबद्दल सांगतो. सगळीकडे असतात, आपण कदाचित टिपण्यामध्ये कमी पडत असू. तुम्हाला आठवण सांगतो, 45 वर्षापूर्वी मी लोणावळ्याला भुशी डॅम सहलीला गेलो होतो सचिन ट्रॅव्हल बरोबर. आता सचिन ट्रॅव्हल बंद झालं. त्यावेळी त्यांनी 3 बसेस नेऊन प्रवासी आम्ही गेलो होतो आणि त्यांनी बरोबर कोणाला घेतलं होतं, यशवंत देव आणि करुणा देव, कारण मनोरंजन करायला. 3 बसमधून प्रवासी होते. जेवण झाल्यावरती 1.5 तास त्यांनी यशवंत देवांना दिला होता आणि 1.5 तास यशवंत देव बोलत होते. आम्ही सगळे मंत्रमुग्ध झाल्यासारखे ऐकत होतो. माझ्यासारख्या माणसाला संगीताचं काय ते राग लोक काही गाणं मात्र कळत नाही, पण ते जे बोलत होते सगळ्यांना ऐकत आवडत होतं. त्यावेळी यशवंतदेवाने इतकं छान उदाहरण सांगितलं. म्हणाले, एक बहिणाबाईंची गोबी आपल्याला माहिती आहे, खोप्यामध्ये खोपा. ते खोप्यामध्ये खोपा सुगरणीचं चांगलाच आहे. 4 कडवी आहे, 4 पैकी 3 कडव्यांची ओळची शेवटची ओळीची चाल सारखीच आहे. देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला. 4थ्या कडव्यामध्ये ही ओळ उत्तराखंडकडे वेगळी म्हणतात. देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला. हे सौंदर्य मी सांगत नाही, यशवंतदेवांनी सांगितलं. आणि इतकं ते तुम्हाला सांगतो, मंत्रमुग्धता जर काही ऐकत होतो. ते म्हणाले, उत्तम संगीत कधी बनतं, उत्तम संगीत कधी बनतं, सुरांनी शब्दावर आक्रमण करू नये आणि शब्दांचं ओझं सुरांना जाणवू नये. हा समतोल जिथे साधला जातो तिथे उत्तम संगीत बनतं. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सांगतात, परत एकदा सांगा, परत ऐकलं सगळंच वाक्य आहे. सुरांनी शब्दावर आक्रमण करू नये आणि शब्दांचं ओझं सुरांना जाणवू नये. हा समतोल साधला जातो तिथे उत्तम संगीत बनतं. पुन्हा त्यांनी लगेच उदाहरण सांगितलं, हे निकष पार करणारं गाणं. अरे देवा तुझी मुले अशी कारे मांडतात, कुणी एकत्र नांदती, कुणी दूर दहात. त्यामुळे हे सांगितलं की सगळी खरं सौंदर्य स्थळ सगळीकडे अस्तित्व. आपण टिपण्यात कमी पडतो. आता ताई ते म्हणाले मी परिचय करून देईन बोलताना म्हणून. त्यांना परिचय करून दिलेला आवडत नाही, पण कार्यक्रमाचा तो भाग असतो. या ताई शिक्षिका होत्या, मला वाटतं 38 वर्ष नोकरी केली, संगीत विशारद आहेत. त्यांचे गाण्याचे कार्यक्रम असतात, गीततृप्ती नावाचे, त्याचे 54 प्रयोग झाले. परवा 50वा प्रयोग रेलनगर हॉलमध्ये झाला. इतकी गर्दी झाली, बाहेर लोक उभी होती, पण हॉलवाले चांगले होते, त्यांनी बाहेरच्या लोकांना खुर्च्या टाकून दिल्या, एक्स्ट्रा स्पीकर लावला. आणि त्या शाळेत असताना कुमार कला केंद्राच्या स्पर्धामध्ये त्यांनी शाळेच्या मुलांना बक्षिसं मिळवून दिली. तुझं आहे तुझं नाटक पुलंचं, त्याच्यामध्ये उषाची भूमिका त्या करत होत्या. उत्तम लेखिका आहेत, उत्तम कवयित्री आहेत. त्यांच्या 450हून अधिक कविता प्रसिद्ध झाल्या आणि 242 सन्मानपत्र पुरस्कार आज घडल्या. घरामध्ये बघितलं मी 242 आणि परत 243 मिळालं कुठच्या तरी पुण्याच्या संस्थेतर्फे. तर अशा त्या आहेत. त्यामुळे आणि दुसरे घरगुती सांगायचं तुम्हाला म्हणजे सौंदर्य सर सगळीकडेच असतात. त्यांचा नातू 2 वर्षाचा होता. त्यांचा मुलगा नोकरी करतो, सून नोकरी करते. सून IT मध्ये आहे. तर एकदा सुनेला ITच्या ऑफिसमध्ये सांगितलं की तुला मी 6 महिने परदेशात पाठवणार, ऑस्ट्रेलियाला नोकरीच्या निमित्ताने, तू जाशील का? सुनेने लगेच सांगितलं मी जाऊ शकत नाही, माझा मुलगा 2 वर्षाचा आहे, त्याला घेऊनही जाऊ शकत नाही, ठेवूनही जाऊ शकत नाही, मला नाही जमणार. मग घरी आल्यावरती सुनबाईंनी सांगितलं आहे ना, मला ऑफिसमध्ये विचारलं होतं, मी नाही म्हणून सांगितलं. त्या सुनबाईला सांगतात, वेळीच का, एक तर बाहेर जायचा चान्स मिळत नाही, तो ऑफिसतर्फे मिळतोय, नाही म्हणून का सांगतात. म्हणजे कशी जाऊ, 2 वर्षाचा मुलगा आहे नातू तुमचा, कशी जाऊ ठेवून. त्या म्हणाला मी सांभाळीन, तू आधी ऑफिसला फोन कर की मी तयार आहे म्हणून, मी सांभाळीन म्हणून. आणि मग सुनेनी फोन केला, मी तयार आहे. मग ऑफिसने 6 महिन्याच्या ऐवजी 8 महिने
सुनेला तिकडे पोस्टिंग दिलं ऑस्ट्रेलियामध्ये, आणि या 8 महिन्यामध्ये 2 वर्षाचा नातू या आजीने इतका छान सांभाळला, काही तक्रार नाही. आता अनेक वेळा काय होतं, सगळं चांगलं, मुलगा पण छान नातू होता, काही आई कधी केलं नाही, पण अनेक वेळा काय होतं, शेजाऱ्यांना जास्त उगीचं डिवचायचं असते. ते कोण शेजारी आले की बाळाची आई कुठे गेली, आता गरज आहे का मला सांगा, माहिती आहे ना ती ऑस्ट्रेलियाला गेली, बाळाची आई कुठे गेली. आता एखादं मुलं रडलंच ना, आजी मला आई पाहिजे, आईकडे पोचव, काय नाही, बाळाची आई कुठे गेली म्हटल्यावरती तो पोरगा सांगायचा ऑस्ट्रेलियाला गेली. कशाला गेली, कांगारू आणायला गेली, कारण हिने तिला अंकलिपीतला कांगारू दाखवला होता, ऑस्ट्रेलियात मिळतो, आई येताना घेऊन येईल, त्या ह्याच्यावर तो विचारा कोणी आई कशाला गेली, कांगारू आणायला गेली. आणि 2 वर्षामध्ये काही त्या मुलाने त्रास दिला नाही. काय प्रेम करावं आणि करून घ्यावं. त्यावेळी जेव्हा आपल्याला कधी ठेच लागते त्यावेळी आपण तोंडातनं काय शब्द बाहेर पडतो, आई ग, तो पोरगा म्हणायचं आजी ग. खरं हे वस्तू तो परवा म्हणजे 50व्या कार्यक्रमाला आला होता, प्रेक्षकांनी आम्हाला बघायचं, म्हटलं बघो आता तो 10वीत होता. पण प्रेम करा. मी आमचे TV मालिका निर्माते आहेत, त्यांना एकदा म्हटलं, हो या सगळ्या मालिकामध्ये तुम्ही टाकता सासू सुनेला चढते, नणंद भाऊजेला चढते, हे दाखवा ना, अशा गोष्टी चांगल्या घडतात, लोकांना चांगलं देखील ऐकायला आवडत असतं, हे दाखवा तुम्ही, सारखं कशाला वाईट दाखवता. तर ते मला म्हणाले, ठाकूर तुम्हाला माहिती आहे ना, इथे माहेरची साडी जास्त चालतो 100 आठवडे म्हणाले, मी लोकांना घडायला तेच आवडतं, त्रास द्यायला आम्ही तरी काय करणार असं. पुढे जाऊया आपण. आणि फक्त एकच सांगायचं आणखी, त्या केवळ चांगल्या गायिका आहेत असं नव्हे, माणूस म्हणून सुद्धा त्या अतिशय चांगल्या आहेत. परवा आम्ही माहीमला महिला मंडळात कार्यक्रम होता, दोन्ही माईक एकाएकी बंद पडले, पण पोडियमचा माईक चालू होता, त्या काही नाही उठल्या, पोडियमवर गेल्या, तिथनं 2 गाणी उभी राहून म्हटली. गायिका मंडळी जरा काय ना झालं की ते मूड जातो त्यांचा, चिडतात, ते काही नाही, 2 गाणी तिथनं म्हटली, पुन्हा माईक सुधारे, पुन्हा आले. मग कार्यक्रम झाल्यावर आयुष्य बाई म्हणाल्या, सॉरी म्हणाले, तुम्हाला त्रास झाला माईक. त्यामुळे काय हो त्याच्यामध्ये एवढं सॉरी काय म्हणता, माणूस नाही का आजारी पडत, यंत्र येते ते आजारी पडलं, झालं ना दुरुस्त, काय नाही त्याच्यामध्ये. पण त्या एका वाक्याने त्यांनी सभा जिंकली सगळी. कार्यक्रम आपण असं करू, नाटकाचा कार्यक्रम आहे, नाटकाचा कार्यक्रम संपल्यावर एक नाट्यसंगीत असं. लेखक नाटक लिहितो आणि कलावंत दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली ते नाटक सादर करतात. पण कधी कधी आपल्याला असा अनुभव येतो की स्टार मंडळी लेखकाला अभिप्रेत नसलेलं असं काहीतरी सादर करतात. तर याची उदाहरणं आपल्या मराठी नाटकामध्ये भरपूर आहेत. तर याचं काही सांगू शकाल का याबद्दल? 1970 साली माझी सुदैवाने भेट झाली होती चित्तरंजन कोल्हटकर, नटसम्राट, किती ज्येष्ठ आहे ते राहतात पुण्याला, राहत होते, आता नाही येते ते. एकदा मी दादरला आलो ना, रानडे रोडवरती सुविधा आहे ना, त्याच्या पुढे श्रीकृष्ण लॉज म्हणून आहे, तर ते त्यावेळी तिथे उतरत असत. आता ना फुकट सुद्धा आपण त्या लॉजमध्ये राहणार नाही असं त्यावेळी होतं. पण त्यावेळी नाटकाची परिस्थिती नव्हती, काय करणार, हायफाय हॉटेल परवडत नव्हती, तिथे ते राहत आले होते. माझं सहज लक्ष गेलं पहिल्या मधल्यावरती, मी बघितलं बापू उभे, गेलो वरती, नमस्कार केला, म्हटलं बापू मला 5 मिनिटं आपल्याशी बोलायचंय. मला म्हणाले, अरे माझं रात्री नाटक आहे 9:30ला, आता 11 वाजले बस, म्हणून त्यांनी रूमवर घेऊन गेले. मी त्यावेळी माझं वय 20-21 होतं, अक्कल काही नव्हती, माझ्या जुजबी काही प्रश्न विचारले, पण त्यांनी माझ्यासाठी जवळजवळ 1 तास दिला. मी सुरुवात म्हणून विचारलं, पण तेच बोलत होते, आजही माझ्या डोक्यात आहे. मला म्हणाले, चंद्रशेखर, काही मंडळी अभिनेता असतात, काही मंडळी स्टार असतात. त्यांनी मला उदाहरण सांगितलं, म्हणा एकदा अभिनेता एस्टॅब्लिश झाला की तो स्टार होतो, आणि स्टार झाला की फाजीलपणा करायला लागतो. त्याचं त्यांनी मला उदाहरण सांगितलं. म्हणजे स्टार लोक फाजीलपणा करतात. गारमीचं बापू नाटक होतं ना, त्याचे 238 प्रयोग डॉक्टर काशीनाथ घाणेकरांनी केले, आणि ते नाटक सोडलं, आणि बापूची भूमिका चित्तरंजन कोल्हटकर करायला लागले. त्यामध्ये एक संवाद आहे, हा बापू दाखवलाय गारंबीचा बापूमध्ये. तो 15 वर्षाचा पोरगा दाखवलाय, गावामध्ये एका हॉटेलमध्ये पोऱ्या म्हणून असतो. तर तो कुतूहल म्हणून चिळी मोडत असतो. हॉटेलची मालकीण राधाबाई, आशालता वावगावकर, त्या बघतात की हा 15 वर्षाचा पोरगा चिळी मोडतोय म्हणून, तर त्याला ते आवडत नाही. त्या सहज म्हणतात त्याला, अरे तू चिळी मोडतोस. डॉक्टर घाणेकर लाऊड शैली कोऱ्यातच उत्तर देतात, आज पहिल्यांदा जोडतोय, रोज नाही काय आवडत. आता रोज उडू लागशील, होळी नाही आमच्यासाठी कोणी हसणार नाही, कोणी रडणार नाही. नाही म्हणाला एक मावशी आहे, पण ती आणखी किती दिवस, म्हणजे माझ्यासाठी हसणार नाही, रडणार नाही, मावशी आहे पण आणखी किती दिवस वय झालं. मग लोक हसत.
त्यावर मला ते म्हणाले, चंद्रशेखर माझं नाटक बघितलंच का? म्हटलं बघितलं. मी हा संवाद कसा म्हणतो मी म्हणून दाखवला, कारण मला ते डोक्यात असतं सगळं. ते काय म्हणत जितेंद्र गोरटकर, आमच्यासाठी कोणी, माझ्यासाठी कोणी हसणार नाही, कोणी रडणार नाही. नाही म्हणाला एक मावशी आहे, पण ते आणखी किती दिवस. मला म्हणले, चंद्रशेखर हा कारुण्याचा संवाद आहे की माझ्यासाठी कोणी हसणार नाही, रडणार नाही. मावशी आहे, पण ते आणखी 2-3 वर्ष वय झालं ती जाणार. ह्याच्यात म्हणाले, हे हसण्याचा डायलॉग नाही, हा डायलॉग हा कारुण्याचा आहे. पण मनुष्य स्टार झाला ना की असं काय नाही काय करत असतो. आणि म्हणून आचार्य अत्रे एका प्रयोगामध्ये तुम्ही नव्हेच्या 1 अंक झाल्यावरती गेले आणि बसले थिएटरमध्ये, कोणी ओळखू नये म्हणून. आणि त्यांच्या लक्षात आले आपल्या पुस्तकात नसलेली अनेक वाक्य घुसळतायत ही नटमंडळी. त्यांना ते संताप आला आणि नाटक संपल्यावरती ते मागे गेले आणि त्यांनी सांगितलं नटमंडळींना की माझ्या ताजमहालाला तुमच्या विटा लावू नका, मी जेवढं लिहिलंय ना तेवढंच फक्त म्हणायचं. ही हिंमत दुसऱ्या लेखकांनी दाखवली नाही. हल्ली कसं असतं, ऍडिशन्स करतात, चालतात, लोकांना आवडतात, नाटक चालतं, गोष्ट वेगळी. पण तो लेखकाला ते अभिप्रेत सदस्य मावशी आहे, पण ती आणखी किती दिवस आहे, कारुण्य आहे, त्याचं रूपांतर घाणेकरांनी विनोदामध्ये केलं. आणखी किती दिवस, मग काय खास मी प्रेक्षक असत असतं. तसं पण काय होतं की नाटकात नसलेलं जर ऍडिशन घेतली ना तर ती नाटकाला पूरक देखील असते. उदाहरण, सूर राहू दे, शंकर घाणेकर. शंकर घाणेकरांनी गरमीचा बाबूमध्ये डॉक्टर घाणेकरांबरोबर भूमिका केली होती, मित्र म्हणून. शंकर घाणेकरांच्या भूमिकामध्ये लहान असल्या तरी ते आपला ठसा उडून जात असत. जसं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मेहमूदची छोटीशी जरी भूमिका असेल तरी तो हिरोच्या वय भाग होऊन जात असे, तसं शंकर घाणेकरांचं असेल. ते शंकर घाणेकरांचे एका सुररावलीमध्ये असं दाखवले, एका जुन्या खेड्यामध्ये दाखवले. ते खेडा असतं, तिथे एक डॉक्टर असतो, त्या डॉक्टरकडे शंकर घाणेकर कंपाऊंडर म्हणून असतात. तर दाखवलं असं कंपाऊंडर आणि एक समाजसेवक दोघे गप्पा मारत असतात. ते आणि घाणेकरांचा, शंकर घाणेकरांचा आवाज थोडा अनुनासिक होता, जो विनोदी भूमिकेला पूरक असतो. तर हे बोलत असतात, हा कंपाऊंडर शंकर घाणेकर आणि ते समाजसेवक. ते सहज म्हणतात, ते शंकर घाणेकर कंपाऊंडर त्या समाजसेवकाला, माझ्या हे नाटक नाहीये, माझे वडील नेहमी म्हणायचे, जिथे आधीच प्रकाश आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावण्यापेक्षा जिथे अंधार आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावावी, म्हणजे प्रकाशाला जेवढा आनंद होतो त्यापेक्षा जास्त आनंद मेणबत्तीला होतो. मग तो समाजसेवक विचारतो, काय करतात तुझे वडील? इलेक्ट्रिक बोर्डात वायरमन आहेत, शॉक लागून वागले. तो समाजसेवक म्हणतो, खरे रे बाबा, इलेक्ट्रिकची का वाईट, जीवावरची शॉक लागतात तिथे. नाही, त्यांना तसा शॉक नाही लागला, मी 11वी SSC ला 11व्यांदा नापास झालो, त्या शॉकनी ते गेले. आता हे कुठे नाहीये, पण ते पूरक आहे. अनेक वेळा का स्किटमध्ये ना, स्किट पडत आलं की कुठेतरी उचलतो, तो हा प्रकार होता. पण नंतर ते चाललं, नंतरच्या प्रयोगात ते वापरत असत. त्यामुळे तारकही असतात ऍडिशन आणि पूरक देखील असतात. खूप छान उदाहरणं आपण सांगितली. मला एक आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही एकाही नाटकामध्ये छोटीशी भूमिका सुद्धा केली नाही, तरी पण हा नाटकावरती आधारित कार्यक्रम तुम्ही करता, ते कसं काय जमतं? याला एकच उत्तर असेल, कदाचित आगाऊपणा हा माझा स्वभाव आहे म्हणून असेल, करून बघायचं. मी एकांकिकेत देखील कधी भूमिका केलेली नाही, पण काय असतं त्यासाठी करायलाच पाहिजे असं नाही. आपण बघितलेली असतात ना नाटकं, जसं जंजीर चित्रपटामध्ये शेरखानची भूमिका प्राणनी केली आहे. त्यामध्ये बघा, त्याचे एक छान वाक्य आहे प्राणच्या तोंडी. तो म्हणतो, शेरखान की शादी नहीं हुई तो क्या, शेरखान ने बारात है बहार देखी है. लग्न झालं नाही म्हणून काय बाराती बहुत बघितल्या. तसं नाटकं खूप बघितलेत ना, त्यामुळे हे सगळं समजतं, नाटकात काम करायला पाहिजे असंच काही नाहीये. अनेक वेळा काय होतं तुम्हाला सांगतो की तुम्ही अनुभव घेतले असतील, फक्त मी ते भोसकपणाने जास्त लक्षात ठेवतो. अनेक गोष्टी आपण समोरच्या बघून करतात. एका मी व्याख्यानाला गेलो होतो, तर ते व्याख्यात्यांनी सांगितलं, म्हणजे 350 व्याख्यानं झाली, पण ठीक आहे. पण बोलत असताना सारखे ऑडियन्समधनं लोक सांगत होते, अहो जरा माईक नीट जरा ऐकू येत नाही. कारण बोलत असताना ते माईक कधी इकडे कधी इकडे. लोक किती एकदा, दोनदा, चारदा, 10 वेळा सांगतात हो माईक, पण ह्यांना भानच असत नाही की आपला माईक गालाजवळ आहे आणि आपण बोलतो. बरं ऐकू आलं नाही, बरं 125 ऑडियन्समध्ये नाही, 15-20 ऑडियन्स असेल तर ठीक. आणि मग शेवटी ते म्हणाले काहीतरी प्रॉब्लेम होता बहुतेक साऊंड सिस्टीममध्ये, त्यामुळे हे झालं.
काही साऊंड सिस्टीममध्ये प्रॉब्लेम नव्हता आणि वेळक आभार सगळ्यांचं व्यवस्थित होतं. हेच मग शेवटी माझ्यातला पत्रकार जागा झाला. पत्रकारांशी संपर्क आल्यामुळे थोडीशी पत्रकारिता करत नाही, मग मी हळूच केलं. थोडा खट्याळपणा म्हणा, खोडसाळपणा मला ते आवडलं नाही. कारण एवढी चांगली सिस्टीम असताना तुझा दोष आहे, तुला माईक जर धरता येत नाही 350 प्रयोगानंतर सुद्धा. मग मी काय केलं माहितीये का, एक फोटो काढला, झूम केला आणि त्याला वर्तुळ केलं की त्या फोटोमध्ये गालाजवळ माईक असताना त्याला वर्तुळ केलं आणि त्यांना पाठवला. अतिशय नम्रपणे लिहिलं की तुमचा दोष दाखवायचा म्हणून नव्हे, पण सिस्टीममध्ये काही दोष नव्हता. अशा प्रकारे माईकची मुवमेंट बरोबर नव्हती. मग त्यांचा मला मी तुमची क्षमा मागतो वगैरे. उगीच तुमचा 350 कार्यक्रम करून तुम्हाला माईक धरायचं जर समजत नसेल ना, मग माईक सिस्टीमला कसला दोष देतात. तसं इतरांचं बघून आपल्याला कळतं. बरोबर, सर्वच प्रश्नांची उत्तरं तुम्ही छान देताय. म्हणजे हे पण तुम्ही सांगितलं त्यांना फोटो पाठवून की माईक बरोबर धरला नव्हता. तर अनेक अभिनेत्यांना आपण प्रत्यक्ष भेटलेला आहात. तर डॉक्टर श्रीराम लागू यांना सुद्धा मला असं वाटतं आपण भेटला होता एकदा. तर त्यावेळेचा जरा एक किस्सा सांगाल का? ज्यावेळी नटसम्राटचे 100 प्रयोग झाले ना, त्यावेळी दादरला CKP हॉल म्हणून आहे, शिवसेना भवनच्या आधी. इथे CKP समाजाने डॉक्टर लागूंचं भाषण ठेवलं होतं. मी बोरीले राहतो त्यावेळी दादरला कामानिमित्त गेलो. बाहेर बोर्ड भेटला, भाषण सुरू झालं होतं. 400 प्रेक्षक बसलेले, लोक उभे होते. लागूंची क्रेज होती त्यावेळी. तर मी त्या लोकांच्या मध्ये जाऊन उभा राहिलो ऐकायला. भाषण आधी सुरू झालं होतं, पण माझ्या कानावर जे पडलं तिथे मी गेल्या क्षणी ते लागू सांगत होते की भूमिकेत शिरणं हा सगळा बकवास आहे. कारण आपण पूर्वीपासून, मी लहानपणापासून सुद्धा ऐकतो, माझे वडील पण गावाला नाटकात वगैरे काम करत असत. तर त्यावेळेस वाटतं की आपली जर भूमिका चांगली व्हायला पाहिजे असेल तर भूमिकेत शिरायला पाहिजे, आपण ते आहोत तसं समजायला पाहिजे, तर भूमिका चांगली वाटते. त्याला छेद देणारं वक्तव्य डॉक्टर लागूंनी केलं. ते म्हणाले भूमिकेत शिरणं हा बकवास आहे. आता मला कल्पना करा, तुमच्यासारखे सगळे सुबुद्ध प्रेक्षक CKP हॉलचा ऑडियन्स येतो. प्रत्येक हॉलचा एक ऑडियन्स एक वेगळा दर्जा असतो. त्यांना हे सगळं पचायला जड जात होतं की भूमिकेत शिरणं बकवास आहे. कारण गणपतराव बोर्ड सगळी मंडळी हेच सांगत होती ना, चिंतामणराव कोरडकरांपासून भूमिकेत शिरायचं. ते म्हणाले कल्पना करा, लागू म्हणाले कल्पना करा, एकच पहिला नाटक आहे, सुधाकर नायक आहे, सिंधू नायिका आहे. सुधाकर दारुडे असतो, बायकोला मारहाण करतो, एका प्रसंगामध्ये बायकोचा गळा देखील दाबतो तो. म्हणजे कल्पना करा तो भूमिकेत शिरला आणि त्याने बायकोचा गळा दाबला तर काय होईल. म्हणजे त्याला नटाला भान ठेवायला लागतं, मी सुधाकर नाही, मी श्रीराम लागू आहे. मी दारुड्या नाही, दारू प्यायल्यासारखं करतो आहे. मी हा बाईचा गळा दाबायचा नाहीये, गळा दाबल्यासारखं करायचंय. भान ठेवायला लागतं. मग भूमिकेत शिरायचं कुठे आलं ते लोकांना पटलं. आता आपलं बोलणं पटल्यावरती वक्त्याला दुसरा एक उत्साह येतो. त्या उत्साहाच्या भरामध्ये डॉक्टर लागूंनी प्रश्न टाकला लोकांना, सांगा ना, एखाद्या नाटकाच्या प्रयोगामध्ये खरोखरच एखाद्या सुधाकरांनी एखाद्या सिंधूचा गळा दाबला तर काय होईल. कोणी काय बोललं नाही. मग डॉक्टरांनीच उत्तर दिलं, विशेष काही होणार नाही. प्रत्येक प्रयोगात नवीन सिंधू आणायला लागेल. डॉक्टर जरी दिसले ना करारी तरी ते विनोद बुद्धी त्यांची तेवढी छान होती डॉक्टरांची. कार्टी काळजात घुसली हे वसंत सबनीस यांचं नाटक तर तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. आणि त्याच्यामध्ये फक्त मोहन जोशी आणि स्वाती चिटणीस ही 2च पात्र आहेत. तरी सुद्धा ते नाटक बघताना जराही कंटाळवाणं होत नाही. तर याचं गमक काय असावं. मी थोडी सुधारणा करीन की केवळ कार्टी काळजात घुसलीमध्ये 2 पात्र आहेत असं नाही. U-Turn नाटकामध्ये देखील 2 पात्र आहेत, गिरीश ओक आणि इला भाटे, ते देखील तेवढंच परिणामकारक आहे. आता 2च पात्र असताना नाटक कंटाळवाणं होत नाही तर जास्त श्रेय मी 75% नटांना देईन. लेखक आहे, दिग्दर्शक आहे, पण नटांना देईन. कारण 2.5 तास लोकांना खेळून ठेवायचं 2 माणसांनी, नॉट सिंगल सोपी गोष्ट नाही आहे ती. तर त्यामध्ये कार्टी काळजात घुसली सुदैवानी ना आजही युट्यूबवर उपलब्ध आहे, अवश्य बघा. आणि त्याच संचात आहे मोहन जोशी आणि स्वाती चिटणीस, वडील आणि मुलगी असं दाखवलंय. पार्श्वभूमी अशी आहे की ते संगीतकार असतात, संगीताचे दर्दी असतात, सोलापुरात राहत असतात. पत्नी त्यांची शिक्षिका असते, 3 वर्षाची मुलगी आणि 1.5 वर्षाचा मुलगा, चौकोनी कुटुंब ते राहत असतं. पण ते तिथे अस्वस्थ असतात कारण त्यांना संगीत दिग्दर्शक बनायचं असतं. सोलापुरात काय होत नाही म्हणून ते ठरवतात मुंबईला जायचं आणि करिअर करायचं. आणि एका दिवशी ते बायकोला सांगतात की मी आता चाललो मुंबईला, घटस्फोट नाही तर तूच काही नाही, मी चाललो. आणि ते निघून जातात आणि मुंबईला येतात. 17 वर्ष स्ट्रगल जातो आणि मग ते संगीतकार बनतात.
आता या 17 वर्षामध्ये घरचा काही संबंध आलेला नाही. ही मुलगी जी 3 वर्षाची असते ती आता 20 वर्षाची झाली असते. तिला उत्सुकता वडिलांना भेटायचं म्हणून. ती विचारी कोणी खाऊला पैसे दिले, बक्षिसाचे पैसे साचवून तिकिटाचे पैसे झाल्यावरती कोणाकडून तरी वडिलांचा पत्ता मिळवते मुंबईचा आणि सिद्धेश्वर एक्सप्रेसनी सोलापूर मुंबईला येते, वडिलांच्या बंगल्यावर जाऊन टाकते. तेही ओळखत नाही, कारण 3 वर्षाची मुलगी आता 20 वर्षाची झाली. मग ती सांगते की मी ते, मग त्यांना पण आनंद होतो. ते तिला महिनाभर ठेवून घेतात, सगळं कौतुक करतात आणि मग महिना झाल्यावर ती जायला निघते. त्या काळचा वेळ दाखवला, म्हणजे 50 वर्षाच्या आधीचा काळ. त्यावेळी मोबाईल नव्हते, घरोघरी लँडलाईन देखील नव्हत्या. पण ह्यांच्या घरी लँडलाईन नव्हती, कारण मुंबईत आहेत, संगीतकार आहेत, पण त्यांच्या घरी फोन होता. तर ती महिना 1.5 महिने राहिल्यावर ती ज्यावेळी घरी परत जायची वेळ येते सोलापूरला, त्यावेळी ती ट्रंक कॉल लावते आईला. आणि ट्रंक कॉल कुठे घेत असतो आपण? पोस्ट ऑफिसमध्ये, नियरेस्ट म्हणजे पोस्ट ऑफिस. तर तेव्हा ट्रंक कॉल लागतो आणि मग ती आईशी बोलत असते, वडिलांच्याच घरातनं आईशी बोलत असते. पण आई रंगमंचावर दाखवलेली नाहीये, पण ती आपल्याला जाणवत असते. हे कौशल्य लेखकाचं. ती आईशी बोलत असताना सांगते, हो आई, हो सगळं सांगते. हो डॅडीची तब्येत चांगली असते. हो डॅडी जेवण घेतात वेळच्या वेळी. हो डॅडी औषधं पण घेतात. म्हणजे आपल्याला काय कळतं, समोरून बायको विचारते डॅडी जेवतात का बरोबर, औषधं घेतात का, तब्येत कशी आहे. मित्र, याचं सौंदर्य असं आहे की 17 वर्षापूर्वी जो नवरा सोडून गेला, मधल्या काळामध्ये ते जिवंत आहे, मेली आहे, कसं चाललंय याची चौकशी देखील करायची दखल घेताना गरज पडली नाही. तो नवरा खड्ड्यात जाऊ दे, या माणसाने मला काय सुख दिलंय असं ती बायको म्हणाली ना, तर ते पूर्णपणे समर्थनीय आहे. तरी देखील ती माऊली विचारते, जेवतात का, औषधं घेतात का, तब्येत कशी आहे. हे खरं सौंदर्य आहे. आणि मग बोलता बोलता सगळं ते विचारत असते, बोलत असते. आणि मग ही सांगते मुलगी, डॅडी तुम्ही आईशी बोलता, तिचं गळ्यात आठवून आलाय. हो आता मला सांगा, 17 वर्षापूर्वी सोडून आलेला, मधल्या काळामध्ये संपर्क पण नाही, कसा तो मनुष्य बोलेल फोनवर बायकोशी. तो सांगतो मोहन जोशी, नाही मला जमायचं नाही, ते तुम्हाला भलत्या बरीला पाडू नको, मला नाही जमणार. डॅडी एक वाक्य तरी बोलावं. कसं बोलेल तो, काय त्याला तुमच्या तोंडाने बोलेल बायकोशी. तर ती आपलं बळजबरी करत असते, डॅडी बोला बोला, पण तो म्हणतो मला नाही जमायचं. शेवटी ती म्हणते, डॅडी एक वाक्य तरी बोलावं, डॅडी एक शब्द बोला, डॅडी नुसतं हॅलो म्हणा. तुमच्या हॅलो या एका शब्दावरती आई उरलेलं आयुष्य कंटिलो. मग भले भले तो ती रिसिव्हर देते, कानाला लावते. मग मोहन जोशी कानाला रिसिव्हर लावून, आता कल्पना करा, कानाला रिसिव्हर लावल्यावरती मोहन जोशी लगेच असं बोलतील का, हा काय शमला, कशी आहेस, काय पॉपकॉर्न असं बोलेल? नाही बोलणार. अहो 17 वर्षानंतर तेव्हाशी बोलताना त्याचं काय मनाची अवस्था होईल, त्याला अपराधीपणाची भावना होईल, काय आपण कसं बेजबाबदारपणे वागलो, किती भावनांचा उद्रेक त्याच्या मनात असेल, कसा बोलेल तो. तेच मोहन जोशी करतात. हे सौंदर्य स्थळ आहे. मी जे सांगतो असं ते असं युट्यूबवर बघा. ज्यावेळी कानाला लावते ना रिसिव्हर, त्यावेळी 20 सेकंद मोहन जोशी काही बोलत नाही, फक्त कानाला रिसिव्हर लावलेला. आणि या 20 सेकंदामध्ये मोहन जोशींचं कपाळ बोलतं, मोहन जोशींचे गाल बोलतात, मोहन जोशींचे ओठ बोलतात, मोहन जोशींच्या गळ्याच्या शिरा देखील बोलतात. हे सौंदर्य असतं. आणि 21व्या सेकंदाला मोहन जोशींच्या दोन्ही डोळ्यातून गळगळा अश्रू येऊन मानेपर्यंत येतात. ठिपका नाही, तिथे कोणी ग्लिसरीनची बाटली घेऊन उभा नाही. आणि 21व्या सेकंदाला घळघळून दोन्ही डोळ्यातनं अश्रू आलेले. आणि एकच वाक्य म्हणतात मोहन जोशी, कशी आहेस तू श्यामला. आता असं म्हणेल काय, हा कसे काय तू श्यामला, काय पाऊस पडला का, असं बोलेल का? तोंडात शब्द फुटत नाही, तुटक तुटक म्हणतात ते, कशी आहेस तू श्यामला, एवढंच बोलतात. आणि मग मुलीकडे रिसिव्हर देतात. पण हे जे आहे ना, ते म्हणतात कशी आहेस तू श्यामला म्हटल्यावरती थिएटरमधली अर्ध्याहून अधिक लोक हसतात. हो हसतात. अहो आपल्याला कळतं की त्याच्या तोंडातून शब्द फुटत नाही, भावनांचा गदारोळ आहे, पण लोकांना वाटतं हा बायकोची थट्टा करतोय त्याच्या थट्टून बोलून, आणि लोक हसतात. एकदा मी श्रीरामपूरला गेलो होतो माझ्या दौऱ्याला. योगायोगाने आम्ही जेवायला थांबलो, तिथे एक कार्तिकाचा दुसरी दिवस चांगली मोहन जोशी बनवते. नमस्कार केला त्या वाटून, म्हटलं सर तुमच्या कलेला नमस्कार आहे, फक्त म्हटलं माझ्या मनात एक आहे की तुम्ही ज्यावेळी म्हणता कशी आहे श्यामला, त्यावेळी अर्धे प्रेक्षक हसतात थिएटरमधले, मला ते खटकतं. तुम्ही काय थट्टा नाही करत बायकोची ना, तोंडात शब्द फुटत नाही. ते म्हणाले आमच्याही ते लक्षात येतं, पण इलाज नसतो, नाटक रेटून न्यायला लागतं. पण आम्हाला वाईट असं वाटतं की आम्हाला काय पोचवायचंय आणि लोक काय घेत आहेत. दुर्दैवाने प्रेक्षक प्रगल्भ नसतात अनेक वेळी.
आणि हे सगळं झाल्यावरती मग ती मुलगी विचारते, खूप त्याच्यामध्ये सौंदर्य आहे, मुलगी शेवटी विचारते, डॅडी एक विचारू, डॅडी तुम्ही आम्हाला का सोडून आला? तो पुरीला उत्सुकता असते ना, डॅडी तुम्ही का? कारण आईने काहीच सांगितलेलं नसतं. ती बिचारी चांगली असते, शिक्षिका असते, ती काही नवऱ्याबद्दल वाईट सांगत नाही, जी इथे आल्यावर तिला कळतं, म्हणून विचारते, डॅडी तुम्ही आम्हाला का सोडून आला? हा सांगतो, देअर वॉज नो फन इन लाईफ, आयुष्यात मजा नव्हती. अगं असे आमची छान मैफिल जमलेली असायची आणि तेवढ्यात तुझी आई स्वयंपाकघरातून बाहेर येऊन सांगायची, हो तुमचे ते डबे बडवून झाले असतील ना, तर जेवायला चला. डबे म्हणजे तबला, ते तबल्याला डबा म्हणत ती. तिला नाही संगीताची आवड, पण कसं आहे बघा, पुरुषाचं तो समर्थन करतो की तुझ्या आईला संगीताची आवड नाही म्हणून मी सोडून आलो, हे समर्थन करणारी गोष्ट आहे. कित्येक स्त्री पुरुषामध्ये नवरा बायकोच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. मी भरपूर बोलतो, माझी बायको माझे एक शतांश बोलत नाही, बोलाय तिचा स्वभाव येतो, अर्थात म्हणजे बोलायचं नाही म्हणून, पण नाही आपण तुम्ही बोलती गेलं तर बोलली तर म्हणून काय माणसाचं असं अनेक लोकांच्यात असतं. मला फिरायची आवडेल, बोलायची, मी रात्री झोपेत सोबत होतो, तिचं नाही तेवढं आहे, पण म्हणून काय सोडून जायचं का? पण तो समर्थन करतो की तुझ्या आईला संगीतामध्ये रस नव्हता. त्यावर 10 सेकंद ताई म्हणायला पॉजचं महत्व काय असतं हे तो म्हणतो ना, देअर वॉज नो फन इन लाईफ. त्यावर स्वादिष्ट 10 सेकंद पॉज घेते. पॉजचं महत्व असं असतं, प्रेक्षक आपण तयार राहतो, पुढे आता काय संवाद येतो तो ऐकायला. ती एकच 10 सेकंद नंतर म्हणते, पण डॅडी नवरा मनासारखा मिळाला नाही म्हणून आमची आईने आम्हाला सोडून गेली. त्यावेळी जो चेहरा मोहन जोशी करतात ना, माशाअल्लाह, की त्यांना जाणवतं रे आपण काय करून बसलो. जर खरोखर बायकोचं सोडून गेली असती आपल्या मुलांचं काय झालं असतं. हा जो सौंदर्य आहे ना. आणि मग ती सांगते शेवटी, डॅडी, आणि इतकं ना तिने ते छान काम केलं स्वाती चिट्टी मोहन जोशी, थोडी सोड. ती शेवटी सांगते, डॅडी तुम्हाला कळत कसं नाही हो, तुम्ही हयात असून सुद्धा आम्ही कोरके झालो होतो. तुम्ही हयात असून सुद्धा आम्ही कोरके झाले होतो. काय ते वाक्य. आणि मग त्यांना ते कळतं की आपण काय करून बसतो. आणि मग नाटकाचा शेवट दाखवलाय की ते पुन्हा सोलापुरात जातात, त्यांनी आपली चूक कळते वगैरे. ते सगळं सांगत नाही, पण खरंच अनेक सौंदर्य स्थळे त्याच्यामध्ये. किती सुंदर तुम्ही सगळी सौंदर्य स्थळ सांगताय, सगळे मंत्रमुग्ध झाले ऐकण्यात. खूपच छान. प्रभाकर पणशीकर आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांची जोडी तर कायम आपल्या सर्वांच्या लक्षात राहील अशीच होती. घाणेकरांची लाल्याची भूमिका खूप गाजली होती. त्याच्यामधला एखादा लाऊड संवाद ऐकायला सगळ्यांनाच आवडेल. अश्विनची पुण्यामध्ये कॉलेजचा विद्यार्थी दाखवलाय डॉक्टर काशीनाथ घाणेकरला आल्या. तो हुड असतो थोडा, कुठेतरी मारामारी करतो, मग लोक त्यांना आणून तिथे प्रिन्सिपल समोर उभे करतात. मग प्रिन्सिपल जुजबी प्रश्न विचारतात लाल्या, पण तो गुरमीतच प्रिन्सिपल समोर गुरमीतच उत्तर देतो. ती डॉक्टरांची शैली होती. ते प्रिन्सिपल विचारतात, नाव काय तुझं? लाल्या. ते त्याचे केस धरून विचारले, नाव सांग. चुनीलाल. म्हणून मग तू सांगतो. तर विचारतात, राहतोस कुठे तू, काय करतोस? मामाकडे राहतो मी. काय करतो तुझा मामा? पोलीस फौजदार आहे तो. सगळे गुंड त्याला चळचळा कापतात. माझा मामा म्हणतो, लाल्या ही दुनिया खऱ्याची नाही, ते खरे भिकेला लागतात आणि खोटे चैनी जगतात. ते प्रिन्सिपल विचारतात, काय करतो तुझा मामा? सर सांगितलं ना, तो इन्स्पेक्टर आहे. सगळे गुंड त्याला चळचळा कापतात. सगळ्या गावावर त्यांनी जरब बसवली आहे ना. माझ्या मामाने काय वाटेल ते धंदे करावे, त्याच्या विरुद्ध बोलायची कोणची हिंमत नाही. घाणेकरांचं हिंमत नाही. मग ते प्रिन्सिपल तटणी त्याला म्हणतात की त्याचं हे तत्वज्ञान करा बरोबर नसतं. तो म्हणतो, सर मामा सांगतो, लाल्या 4 मुंड्या मुरगाळून जर 2 चाळी उभारता येत असतील तर खुशाल उभाराव्यात, इसमें क्या है. असे त्यांचे संवाद होते. म्हणून डॉक्टर घाणेकरांसाठी अनेक नाटकं लिहिली गेली. जसं मला काही सांगायचं वगैरे, त्यांची त्या शैलीला अनुसरून होती ती. आणि ती शैली त्यांना शोभून दिसत असते. डॉक्टर आता कल्पना करा, वाहतोय दुर्वांची जुडीमध्ये बालूची भूमिका डॉक्टर घाणेकरांना दिली असती, कसं वाटलं असतं ते. तलवारीने भेंडी कापल्यासारखं वाटलं असेल. अहो वाघ आहे तो वाघासारखाच बोलणार. म्हणून त्यांना तसं ते भूमिका त्यांनी दिलेल्या होत्या. आणि त्यांनी त्याचं खरोखर सोनं केलं होतं काय. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की काय ताकद असते नटाची. तुझे आहे तुझोबाशी नाटक मध्ये दाजी भाटवडेकर काकाजीची भूमिका करत असत आणि आत्माराम मेंढे श्यामची भूमिका करत असत. श्याम त्यांचा पुतण्या, कॉलेज विद्यार्थी असतो.
पण ज्यावेळी दाजी पाटोळेकर आत्माराम भेंडे नाटक चालू होतं तुझापाशी, त्यावेळी ते नाटक काकाजीचं नाटक म्हणून चालायचं. आणि नंतर ज्यावेळी श्यामची भूमिका डॉक्टर काशीनाथ घाणेकर करायला लागले आणि काकाजीची भूमिका रवी पटवर्धन, राजाने वगैरे करायला लागले, त्यावेळी ते नाटक श्यामचं नाटक म्हणून चालायला लागलं. हा घाणेकरांचा करिश्मा आहे. त्यांनी पूर्ण नाटकाच्या सवालाचा सगळा इतका बदल केला ना आणि त्यांचं म्हणून चालायला लागलं. आणि म्हणून अनेक वेळा आपण वाचतो ना, वाचून खूप ज्ञानात भर पडते. प्राध्यापिका पुष्पा भावे त्या समीक्षा करत असत. त्यांनी लिहिलं होतं, अश्रूंची झाली फुले हे नाटक खरं तर विद्यानंदाचं आहे, पण ते नाटक लाल्याचं म्हणून चाललं हा अपेक्षित नाहीये लेखकाला ते विद्यानंदाच्या आयुष्याची कशी झाली ते दाखवायचं होतं. पण शेवटी काय तर त्यांचा करिश्मा आहे, नाटक जातं. नक्कीच हे सुद्धा तुमचं बारकाईने निरीक्षण. कार्तिक अर्धात घुसरी या प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेबद्दल आता आपण सांगितलं, तर मला असं वाटतं की प्रेक्षकांसारखंच रंगमंचावर पण समोरील पात्राने योग्य प्रतिक्रिया देणं आवश्यक असतं. नाहीतर मग तो संवाद आणि प्रवेश निष्प्रभ होऊन जातो. याचंही आपल्याकडे उदाहरण असेल ना? उदाहरण खूप येतो. आता अश्रूंची झाली फुलेमध्ये तुम्हाला आठवत असेल की 3ऱ्या अंकामध्ये पडदा उघडल्यावरती विमानतळाचं दृश्य आहे. मी ज्यावेळी पहिलं नाटक नाटकाचं पुस्तक वाचलं आणि मग नाटक बघितलं, कारण मला एक उत्सुकता होती की रंगमंचावरती कसा काय विमानतळ दाखवणार. पण तो छेल परेश नावाचे नेपथ्यकार होते, ते सौंदर्य स्थळ होतं. त्यांनी ते इतकं छान उभं केलं होतं. विमान नाही दाखवलं तर विमानाचं शेपूट दाखवलं होतं. खाली रनवे, LED लावलेले, बॅकग्राऊंडला घोषणा असत, विमान टेक ऑफ झाल्याचा आवाज, विमान लँड झाल्याचा आवाज, एअर होस्टेसच्या घोषणा, सगळं त्यांनी इतकं वातावरण केलं होतं की वाटायचं आपण बसलो आहोत विमानतळावर म्हणून. तर तिथे विमानतळाच्या कॅफेटेरियाचं दृश्य दाखवलं होतं. ते आता म्हणाला की कसं रिॲक्शन्स कशा असतात असं दाखवलं आहे 3ऱ्या अंकामध्ये की विमानतळाच्या कॅफेटेरियामध्ये विद्यानंद पणशीकर बसलेले असतात, कारण उत्तरार्धामध्ये ते स्मगलर झालेले असतात आणि त्यांचं परदेशातनं स्मगलिंगचं सोनं यायचं असतं, म्हणून ते वाट बघत असतात. आणि त्याचवेळी ज्यांनी त्यांना तुरुंगवास घडवला तो त्यांचा विद्यार्थी असलेला, नंतर व्हाईस प्रिन्सिपल बनलेला श्याम, तो देखील विमानतळावर आलेला असतो. तो कायमच्या वास्तव्यासाठी परदेशात जाणार असतो. आता सध्या अरायव्हल वेगळं असतं, डिपार्चर वेगळं होतं. त्या काळी दोन्ही कॉमनच असत. त्यामुळे त्यांची ते कॉमन भेट होते. नेमकी दोघांचे दृष्ट होते की श्याम बघतो, अरे आपले सर, ते बघतात श्याम म्हणून. इतकं छान दाखवलंय ना, दोघांचे दृष्ट होते. प्रेक्षक म्हणून आपल्याला तर वाटतं काय खणाखणी होणार, कारण त्या श्याममुळे त्यांना तुरुंगवारी घडलेली असते, मग ते स्मगलर झालेले असतात वगैरे. तर ते उभे राहतात, श्याम उभा राहतो. आता आपल्याला वाटतं जनरल म्हणून की आता विद्यानंद जाऊन त्या श्यामच्या 2 कानपाडात मारतील, 2-4 संवाद मिळवतील, काय माझ्या आयुष्याची वाट लावलीस वगैरे. काही होत नाही. विद्यानंद उठतात आणि हे प्रभाकर पणशीकर आणि चालत 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 त्या टोकाला श्याम बसलेला असतो तिथपर्यंत जातात. त्या चालण्यात जी ग्रेस आहे ना, ती ग्रेस मार ढाला अशी आहे. आपण नेहमी स्त्रियांच्या चालीबद्दल बोलतो, गजगामिनी, हंसाची चाल. पुरुषाची चाल एवढी छान असू शकते, त्या पणशीकरांच्या त्या वेळून कळतं. आणि ते तिथे जातात आणि आता आपल्याला वाटतं पुन्हा काहीतरी खणाखणी होणे डायलॉगची, काही नाही. ते गेल्यावरती श्याम मान खाली घालतो. हे प्रेमाने त्याचे केस धरून मान वर करतात, प्रेमाने या रागाने नव्हे, कारण त्यांना शिष्याचं मुख बघायचं असतं. तो मान खाली घालतो, अशी मान त्याची वर करतात. तो अर्थात बापण्या खाली करतो, ती गोष्ट वेगळी. आणि आता आपल्याला वाटतं काहीतरी सुनावते त्याला की काय माझ्या आयुष्याची वाट लावली, हे ते काही नाही हो. म्हणजे आपला अपेक्षा असते. आणि लेखकाचे किती उद्देश पातळीवरती दाखवलंय. एकदा मी वसंत कनेक्टरला भेटलो होतो. माझं हे बाहेर गेलाय ना की कनेक्टर कुठे राहतात, त्यांना फोन करायचा आणि 2 मिनिटं भेटायचं आणि 2 मिनिटं झाल्यावर निघायचं. आम्हाला ते 3 मिनिटं ठेवायची नाही. आता गेल्यावर लगेच कोणी काय म्हणत नाही, लगेच निघा म्हणून. तर त्यांना मी सहज म्हटलं की आम्हाला असं अपेक्षित होतं काहीतरी संवाद असतील की त्याला 2-4 कानपाडात मारतील. ते म्हणाले नाही हो, मला असं दाखवायचंय की तो विद्यार्थी आहे, त्याच्यावर एवढं पुत्रवत प्रेम केलंय, त्याचा त्यांना राग येत नाही, एवढी आयुष्याची वातावरण त्याने लावली तरी, म्हणून हे मला दाखवायचं होतं की इतकं पुत्रवत प्रेम केलं नाही, राग येणार वडिलांना. आणि मग ते गेल्यावरती त्याच्या जवळ जातात. आपल्याला वाटतं काहीतरी संवाद, काही संवाद नाही हो. पणशीकर जे प्रेक्षक म्हणून आपण ना श्वास रोखून बघत असतो आता काय होईल. पणशीकर आपल्या बोटात अंगठी काढतात, श्यामचा हात हातात घेतात आणि ती अंगठी श्यामच्या बोटामध्ये इतक्या हळुवारपणे घालतात आणि एकच वाक्य म्हणतात, श्याम, श्याम ही अंगठी ठेव माझी आठवण म्हणून.
आणि परदेशात तरी इमान राख. ह्या वाक्याला केवढे बघा, 10 वाक्याचा अर्थ आहे त्याच्यामध्ये. परदेशात तरी इमान राख म्हणजे माझ्या आयुष्याचे धिंडवडे काढलेस नको रे बाबा कोणाचं करू असं. पण कल्पना करा हे वाक्य, ही नटमंडळी किती अक्षरशः रक्त उकत असतील एकेका संवादासाठी. हा संवाद जर सलग म्हटला असता, श्याम ही अंगठी ठेव माझी आठवण म्हणून आणि परदेशात तरी इमान राख, फ्लॉप गेला असता संवाद. श्याम ही अंगठी ठेव माझी आठवण म्हणून आणि परदेशात तरी इमान राख. मग हे झाल्यावरती श्याम प्रतिक्रिया काय दाखवतो, ह्याच्यावरती श्यामला 2 संवाद आहेत. पण दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकरांनी ते संवाद कापले आणि श्यामला ऍक्शन काय दिली. हे ज्यावेळी म्हणतात परदेशात तरी इमान राख, त्यावेळी श्याम झटकन खाली वागतो, दोन्ही हातांचे तळवे विद्यानंदांच्या दोन्ही पावलावर ठेवतो आणि उभा राहून विजेच्या वेगाने निघून जातो. म्हणजे सर तुम्हाला तोंड दाखवायला सो मला जागा नाही येत. ते संवाद का कापले, त्या नटाला कदाचित ते पेलवले नसते, त्यापेक्षा कृतीतून दाखवलं की ही प्रतिक्रिया होती की सर मी पूर्णपणे सरेंडर होतो तुम्हाला. आणि नुसतं नाही, हल्ली ते राजकारणी लोक असं करतात, हल्ली ते छातीला पण हातात नुसतं असं करतात. पण हे दोन्ही तळवे टेकाची जी क्रिया होती ना, ते खरं सौंदर्य सर होतं. आय फुली सरेंडर सर तुम्हाला म्हणून, आणि तो निघून जातो. तशा अनेक गोष्टी असतात. आणि सौंदर्य सर तुम्हाला एवढी सांगतो ना की विमानतळाचं दृश्य आलं नाही, आपण मराठी लोक एवढे रसिक आहोत ना, पडदा उघडला आणि विमानतळाचं दृश्य आलं की आपसूक लोक टाळ्यांचा कडकडाट करत असत एकाच वेळी. असं नाही की त्यांनी वाजवल्या, प्रतिक्षिप्त क्रिया होती ती. इतकं छान दृश्य ते उभं केलंय, कोणी सांगायला लागत नव्हतं तिथे. या नेपथ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जरी ती रिएलिटी शो मध्ये सांगतात ना, आम्ही ताईंचा कार्यक्रम करतो, मी एकदाही सांगत नाही या गाण्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत म्हणून, कारण त्यांच्या गाण्यातच एवढी ताकद आहे ना. आपसूक लोक टाळ्या वाजवतात. ते मागून घेतलेल्या टाळ्या आणि आपसूक मधल्या टाळ्या खूप फरक असतो त्याच्यामध्ये. म्हणून त्यांच्या कार्यक्रमाला परवा बोरीला हॉलच्या बाहेर मंडळी उभी होती. आम्ही मग क्षमा माहिती त्यांची, पण हॉलचे व्यवस्थापक एवढे चांगले रेलनगरचे, त्यांनी लगेच एक एक्स्ट्रा स्पीकर मागवला, तो बाहेर लावून दिला आणि सगळ्यांना खुर्च्या दिल्या. आणि सांगायचं म्हणजे स्वतःच्या खर्चाने त्यांनी सगळ्यांना चहा आणि वडा मिळाला. एवढा प्रतिसाद आहे. हॉलवाले द्यायचं पण हे नाही ते नाही, ते मिळणार नाही, ते एक्स्ट्रा लागेल. स्वतःच्या खर्चाने चहा आणि वडा त्यांनी सगळ्यांना दिला, 140 लोकांना. माधव मनोहर यांच्याबद्दल पण आपण सांगणार आहात ना. सोबत साप्ताहिकामध्ये ते परीक्षण करत असतात. पुण्याहून गवा बेरेंचं सोबत साप्ताहिक निघायचं, त्याच्यामध्ये माधव मनोहर हे प्राध्यापक होते. ते नाटकाचं परीक्षण घेत. आमच्यासारखी माणसं वाट बघत असत की नाटकाबद्दल, म्हणजे मीच असं नव्हे, प्रेक्षक, लेखक, दिग्दर्शक सगळे नटमंडळी, कारण ते अतिशय सुंदर परीक्षण तटस्थपणे करत असत. आणि माधव मनोहरांचं वैशिष्ट्य म्हणजे नाट्य परीक्षण लिहिण्यासाठी ते नाटकाचा पास घेत नसत निर्मात्याकडनं. मी माझं तिकीट काढून येणार, मला कोणतं ऑब्लिगेशन नको आणि मी तटस्थपणे लिहिणार, पण ते अतिशय पूर्वग्रह न ठेवता लिहित असत. त्यामुळे त्यांचं परीक्षण वाचणं एक आनंद असे माधव मनोहरांचं. नक्कीच खूप छान आपण सगळी उदाहरणं सांगितलीत. आता एखाद्या अभिनेत्याने समोरील पात्रालाच योग्य प्रतिक्रिया दिलीच नाही असंही उदाहरण आपल्या नाटकामध्ये नक्कीच बऱ्याच नाटकांमध्ये असेल. गुंतता हृदय नाटक तुम्हाला आठवत असेल, जयवंत दळवींच्या कादंबरीवर आधारित येते, महानंदावरती गुंतता हृदय. त्याच्यामध्ये डॉक्टर घाणेकर आणि आशा काळे आणि तिकडे आशा दबागोकर. तर त्यामध्ये असं दाखवलं आहे, तो बाबूल असतो आणि ही देवदासीची मुलगी असते, ते लग्न काय होऊ देत नाही. आणि लग्न म्हणजे ह्याला करायचं असं पण आई तिची होऊ देत नाही. मग खूप वर्ष जातात, त्यांनी लग्नानंतर केलेलं नसतं आणि नेमकी ती भेटलेली असतात त्यावेळी त्यांना तिला दिवस गेलेले असतात. पण चांगल्या हेतून तो येऊन सांगतो मी लगेच येणार आहे आणि नाताळच्या सुटीत तुला मुंबईला घेऊन जाईन. आणि तो येतो त्यावेळी आई तिला लपवून ठेवते, लग्न होत नाही. आणि मग ती झालेली मुलगी जवळजवळ 15 वर्षाची झालेली असते. तो 15 वर्षांतर ज्यावेळी बाबूल येतो घाणेकर, त्यावेळी दोघांची भेट होते. त्याला माहिती असत नाही, त्याला वाटतं की हिने फसवलं, हिला वाटतं हा आला नाही. मग तिथे भेटल्यावरती कळतं की तो आलेला होता पण हिला लपून ठेवलेलं घरामध्ये, बाहेर येऊ दिलं नाही, त्यामुळे लग्न होऊ दिलं नाही. पण तिने त्या मुलीला आपल्या वाढवलेलं असतं. देवदासी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण मुलीला तिने वेगळं ठेवलेलं असतं, चांगल्या प्रकारे सांभाळलेलं असतं. आणि हा ज्यावेळी येतो बाबूल कृष्णनाथ घाणेकर, त्यावेळी तिला आशा असते, खात्री असते की ह्याला सांगितलं की ही तुझीच मुलगी आहे म्हणून तो घेऊन जाईल आणि त्याप्रमाणे तो घेऊन जायला निघतो. काय घाणेकरांनी अभिनय केलाय बाबूलची भूमिका. तो सांगतो बाबूल महानंदा आपण सगळेच जाऊया, झालं ते झालं, उरलेली वर्ष तरी आपण एकत्र राहूया. त्यावरती सांगते नाही मी
येणार नाही, माझं आयुष्य यातच नसलेलं आहे, लेकीला घेऊन जा, तिला शिकवा, तिचं लग्न करा, म्हणजे देवदासीची मुलगी देवदासी, तिची मुलगी देवदासी, तिची देवदासी मुलगी देवदासी, हे चक्र कुठेतरी थांबू देत. मग तो तयार होतो न्यायला तिला. पण तो बरोबरीने सांगत असतो बाबू की तू सुद्धा चल, पण ती नाही म्हणते की माझ्यापेक्षा माझ्या मुलीचं भवितव्य महत्वाचं आहे. आणि मग ती म्हणते तुम्ही किती सांगितलं तर मी येणार नाही म्हणून. आणि मग मुलीला सांगते बाबांची काळजी घे, आता तिच्याकडेच आहे तो, ही इकडेच राहणार, बाबांची काळजी घे आणि कधी जमलं ना तर खरवस करून घाल त्यांना. म्हणजे त्यावेळी घाणेकरांच्या चेहऱ्यावर अभिनय इतकी वर्ष झाली तरी तिने लक्षात ठेवले की याला खरवस आवडत होता, खरवस करून घाल त्यांना, खरवस खूप आवडतं. आणि मग ती जायला निघते. आणि जायला निघते म्हणजे तुम्हाला सांगतो दिग्दर्शक निर्माते ते सुद्धा चीज करतात. हो डॉक्टर घाणेकरांचा पुढचा जो भाग आहे त्यामध्ये ते अंगणात खेळत घर दाखवले, अंगणाच्या त्या कवाड असते तिथपर्यंत ते जातात आणि तिथे स्पॉटलाईट लावलेला असतो मुद्दाम निर्मात्यांनी, कारण तिथे ती गेल्यावरती ही आई बघा ओटीवर उभी आहे, मुलगी मध्ये आहे, हे बाबा म्हणजे बाबू तिथपर्यंत आहे, ती मुलगी चालत चालत हातात ती बॅग घेऊन जात असते. त्यावेळी आई सांगते तिला पोरी पोरी बाबांना जप हो. आणि कोणी विचारलं आई काय करते तर लहानपणीच मेली म्हणून सांगायचं. का तर माझी आई देवदासी होती म्हटलं की तिच्यावर परत तो शिक्का बसेल, त्यामुळे हे नकोच. आई विचारलं लहानपणीच वारली म्हणून सांग. हे म्हटल्यावरती घाणेकरांसाठी का स्पॉटलाईट लावला होता, त्या घाणेकर बाबूला कल्पनेतही सहन होत नाही की आपली प्रेस एकेकाची होती ती ती मरण्याची कल्पना सहन होत नाही. म्हणून त्यावेळी तिच्या म्हणते कोणी विचारलं ना तर आई लहानपणातच मेली म्हणून सांग. त्यावेळी घाणेकरांच्या चेहऱ्यावर जो एक्सप्रेशन्स आहेत ना ती स्पष्ट दिसावीत म्हणून स्पॉटलाईट फ्लड लाईट लावलेला असतो. ते घाणेकरच करू जाणे, ती जी मुद्राभिनय आहे ना ते घाणेकर करू जाणे. एक घोरा पान चेहरा त्यावेळी लाल लाल होतं. म्हणजे आता हे एकदा वैकर ती करायची सगळ्या लोकांच्या लक्षात येत नाही, पण पुढच्या वेळी पण तयार असतो ती बघा. तशी एक सौंदर्य स्थळ असतं. मला वाटतं आणखी एक उदाहरण आहे, लेकुरे उदंड झाली त्याच्यामध्ये सुद्धा ना. हा लेकुरे उदंडधारीमध्ये असं आहे, श्रीकांत मोगे आहेत त्याच्यामध्ये. तर ते संगीत दिग्दर्शक असतात. त्यांनी एका शाळा गावात उभा राहिलेली असते, तिला ₹1,00,000 देणगी दिलेली असते आणि त्याचवेळी त्यांनी एक फिल्मची निर्मिती केलेली असते. दुर्दैवाने ती फिल्म डब्यात जाते आणि त्यांच्या घरदाराचा लिलाव होतो. बँकेने कर्ज दिलं असतं, बँक बंगला ताब्यात घेते आणि त्यांना घराबाहेर काढते. म्हणजे एकाच वेळी त्यांनी दिलेल्या पैशातून शाळा उभी राहिली आणि त्याच वेळी हे रस्त्यावरती आहे. तर त्यावेळी शाळेचे जे हेडमास्टर असतात, छान दाखवलंय, हे जे श्रीकांत मोगे नायक असतात संगीत दिग्दर्शक, ते घरात नसतात, बायको असते. ते शाळेचे हेडमास्टर घरी येतात आणि त्यांच्या बायकोला सांगतात, मधुराणी नाव असतं तिचं नाटकात, ते हेडमास्टर सांगतात मधू बेटा राजाभाऊंना मला हे सांगता येणार नाही, तू सांग. म्हणावं कुठेच काही नाही जमलं तर शाळेत एक संगीत शिक्षकाची जागा रिकामी आहे, तुम्ही सांगेपर्यंत ती मी नाही भरणार. त्यावेळी कल्पना देशपांडे म्हणून भूमिका करत असत. हेडमास्टर ज्यावेळी सांगतात तुम्ही सांगितल्याशिवाय ती जागा मी भरणार नाही, त्याची प्रतिक्रिया म्हणून कल्पना देशपांडे साडीचा पदर तोंडावरती घेतात आणि एक हुंदका देतात, फक्त एक हुंदका. त्या हुंदक्यात एवढा अर्थ आहे की नियतीने काय माझ्यावर वेळ आणली की ज्या माझ्या नवऱ्याने ₹1,00,000 देऊन शाळा बांधली त्या शाळेमध्ये नोकरी करायची वेळ माझ्या नवऱ्यावर यावी. त्या एका हुंदका खूप बोलका होता. त्यानंतर मग त्यांचं लग्न झालं, कल्पना देशपांडे त्या परदेशात गेला आणि मग दया डोंगरे त्या भूमिका करायला लागल्या. माझी नेहमी खोड आहे, संच बदलला की मी परत बघतो. अनेक वेळा काय होतं, काही चांगलं काय वाईट दोन्ही मिळतं म्हणून. तर त्या दया डोंगरेने ह्याच वेळी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी ते आपला संवाद म्हटला पण दया डोंगरेने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. लोकांच्या लक्षात आलं नाही कारण त्यांनी दया डोंगरेच बघितलं होतं. मी दोन्ही बघितलं असं वेळी लक्षात आलं. त्यावेळी कल्पना देशपांडे तो हुंदका दिला होता ना, त्या हुंदका खूप बोलका होता. आता हे सगळे दिग्दर्शकांनी सांगितलं असेल, त्यांनाही सुचलं असेल. नक्कीच खूप छान दोन्ही उदाहरणं. इथे दिग्दर्शक दिसतो असं म्हणावं, असे प्रसंग आणि संवाद नाटकामध्ये असतातच. तर ह्याच्याबद्दल आपण काही सांगाल का? त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. मगाशी म्हटलं मला काही सांगायचं आहे. नाटक घाणेकरांसाठी त्यांना समोर लिहून घेतलं होतं वसंत घाणेकरांनी. तर त्यामध्ये प्रभाकर पणशीकर निवृत्त न्यायाधीश दाखवलेत आणि काशीनाथ त्यांचा मुलगा दाखवलाय. आणि एक त्याच्यात पात्र आहे बाप्पाजी म्हणून, ते अनाथ आश्रमाचे संचालक असतात बाप्पाजी. तर त्या अनाथ आश्रमामध्ये 2 दिवसाची दाखल केलेली मुलगी नंतर मोठी होते आणि तिला हे प्रभाकर पणशीकर
न्यायाधीश ते सून म्हणून आपल्या घरात आणतात. का? ते अनाथाश्रमाची मुलगी, तिचं आयुष्य चांगलं होईल म्हणून. पण ती सून म्हणून घरात आल्यापासून कायम अस्वस्थ असते, ते त्यांना जाणवतं न्यायाधीशांना. ते म्हणतात, सूनबाई तू कधी आनंदी दिसत नाही, काय झालं, तुला काम पडतं का? ती म्हणते, नाही पप्पा मी ठीक आहे. पण त्यांना माहिती असतं ठीक नाहीये, काहीतरी गडबड आहे म्हणून. ते एक दिवशी संध्याकाळी गप्पा मारत असतात सासरे आणि सून. तेवढी प्रभाकर पणशीकर न्यायाधीश सुनेला वेगवेगळे प्रश्न विचारतात आणि काढून घेतात. त्यावेळी त्यांना कळतं, ती सांगते की का ती अस्वस्थ असते, की ती आश्रमात असताना 14 वर्षाची असताना तिच्यावर बलात्कार झालेला असतो आणि ही गोष्ट लग्नाच्या वेळी लपून ठेवलेली असते बाप्पाजींनी, अनाथाश्रमाच्या संचालकांनी. का? हे सांगितलं तर ती सून म्हणून पदरात घेणार नाही, म्हणून ते लपून ठेवलेलं असतं. पण ही सून चांगली असते, तिला ते खात असतं की आपण ह्या भल्या मंडळींना फसवून या घरामध्ये आलो हे सांगायला पाहिजे होतं. तर हे कळल्यावरती त्यांना कळतं काय कारण हिच्या अस्वस्थतेचं म्हणून. आणि नेमके त्याच वेळी बाप्पाजी यांच्या घरी येऊन उतरलेले असतात. कुटुंब मित्र असतात ते. पण इतक्या वर्षांना माहितीच असत नाही. मग ते विचारतात सुनेला, कोणी केलंय कुकर्म? ते सांगत नाही. ती म्हणते, सुनबाई मित्र पूर्ण अभय देतो, तू त्या माणसाचं नाव सांग, मी काही करणार नाही. त्यावेळी ती सांगते, बाप्पाजींनीच हे केलं होतं. अनाथाश्रमाचा संचालक वय वर्ष 65 त्यांनी हे केलं. हे कळल्यावरती पणशीकर एकदम अस्वस्थ होतात आणि बाबाजी बाहेर गेलेले असतात. ते येतात, ते आल्यावरती इतकी निर्वचना करतात त्यांची आणि मग त्यांना घालून देतात. हिला काय करत नाही, कारण हिचं काय दोष, 14 वर्षाची मुलगी, तिला काय त्यावेळी काहीच करू शकत नव्हती ती. पण त्या बाप्पाजींना ते घालून देतात आणि त्यावेळी ते संवाद आहेत ना पणशीकरांचे, एकदा खर्जामध्ये त्यांचा आवाज लागतो. ते बाप्पाजींना म्हणतात, बाप्पाजी मला केवढा आदर होता तुमच्याबद्दल, तुमच्या ब्रह्मचर्याबद्दल, तुमच्या कार्याबद्दल, सगळ्याच शेण झालं. ब्रह्मचर्य पेलवत नाही म्हणून तुम्ही विवाह केला असतात तरी तुम्ही देखील 4 चौघांसारख्या, तसंच मी म्हटलं असतं. प्रसंगी नायकिणीची मारी चढला असतात तरी तुम्ही देखील एक स्खलनशील पुरुष आहात, एवढीच खंत मी मनाशी बाळगली असती. पण पोटच्या पोरीसारखी जिला अंगा खांद्यावर खेळवली, त्या 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार. बापाजी तुम्हाला नरपशु म्हणायची मला लाज वाटते, पशु बलात्कार करीत नाहीत. आणि त्यावेळी प्रभाकर पणशीकरांच्या हातामध्ये एक चाकू असतो. ती सुरुवातीला ते चाकूनी पेन्सिलला धार काढत असतात. सगळ्या वेळी त्यांच्या हातात चाकू असतो. पण ज्यावेळी ते म्हणतात मला नरपशु म्हणायचे मला लाज वाटते, पशु बलात्कार करीत नाहीत. आणि त्यावेळी त्या चाकूची जी हालचाल आहे ना, ती हालचाल अशी प्रतीत करत होती की हा चाकू आत्ता तुझ्या पोटात खुपसावा एवढा तुझा गुन्हा आहे. पण ते खुपसणार नाही, कारण न्यायाधीश आहेत, ते कायदा हातात घेणार नाही. पण त्या चाकूची हालचाल हे सौंदर्य होतं, जे 90% लोकांच्या लक्षात आलेलं नाही. मी अनेक लोकांना विचारलं, कसं असतं नाटक बघताना न्यायाधीश त्यांचा चेहरा, बापाजींचा चेहरा, सुनेचा चेहरा, इकडे आपलं लक्ष असतं आणि चाकू असतो तो बेंबीच्या लेवलला असतो. त्यामुळे लक्षात येत नाही. त्या चाकूची हालचाल दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकरांनी दिली आहे पणशीकरांना, की जणू काय आता तुझ्या पोटात हा चाकू खुपसावा अशी ती हालचाल छान होती. मला तर दाखवता पण येणार नाही. परवा मी पुण्यात गेलो होतो, त्याच ठिकाणी मजा आली त्या कार्यक्रमाला. एक ग्रस्त सिनियर होते, ते म्हणाले पण तुम्हाला कसं कळलं ते चाकू बद्दल बघायचं? अहो म्हटलं साधं लॉजिक आहे. ज्यावेळी त्यांचा प्रवेश होतो त्यांच्या हातात चाकू असतो, याचा अर्थ त्याचं काहीतरी काम आहे ना. तो चाकू काय काकडी कापायला आणलाय का, काहीतरी त्याचं असेल म्हणून माझं लक्ष होतं चाकूचं काय करतात. तेव्हा कळत होतं की चाकूची हालचाल अशी ते करतात ना. अनेक वेळा आपण ना साध्या गोष्टी असतात. आता रंगमंचावर पडदा उघडला, दिवाण खाण्याचं दृश्य, भिंतीवरती बंदूक टांगली आहे, साधं गणित आहे. बंदूक टांगली म्हणजे घरात कोणीतरी शिकारी आहे, फॉरेस्ट ऑफिसर आहे, तसं त्या चाकूचं प्रयोजन म्हणून कळतं. अनेक वेळा आपल्याला ते लक्षात येत नाही. अतिशय सुंदर. म्हणजे तुम्हाला काय रंगमंचावरती अनेक बंदूक किंवा काय असं असतं, त्याच्यावरनं पण तुम्ही निरीक्षण करता की नाटकामध्ये काय असेल. तर हा नाटकावर आधारित कार्यक्रम आहे. आता ह्याच्यामध्ये नटसम्राट हे नाटक बघून आपल्याला पुढे जाताच येणार नाही. तर याच्यामध्ये शेवटच्या अंकामध्ये एक सुंदर संवाद आहे की मुलगी आणि मुली आपले नसतात. तर तो छान संवाद आपण प्रेक्षकांना ऐकवावा. कथा सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे त्याच्या मी त्याच्यात पडत नाही. नटसम्राट गणपतराव बेलवलकर उत्तरार्धामध्ये दाखवले मुलाकडे राहतात, मुलीकडे राहतात आणि मुलीकडे असताना ते ती मुलगी त्यांना आउट हाऊसमध्ये ठेवते. तर त्यावेळी एकदा ती मुलगी येते आणि यांची ट्रंक तपासते. तर आई विचारते त्याला काय शोधतेस? ती म्हणते शिवणाच्या सुया हरवल्या त्या शोधते. आई म्हणते का बावळटा, तुझ्या शिवणाच्या सुया माझ्याकडे कशा असतील? मी काय म्हातारी शिवणकाम करते का? विणकाम.
म्हणजे नाही बघते म्हणून. तर ठीक आहे, पण नंतर त्यांना कळतं की मुलगी आलेली असते, तिचे पैसे हरवलेले असतात, तिला वाटतं की आपल्या वडिलांनी घेतले की काय, ते शोधायसाठी ती ट्रंक उघडते. हे कळल्यावरती ते खूप अस्वस्थ होतात. आणि मग ज्यावेळी तिला कळतं, त्यांना कळतं की सुया शोधायला आलेली नव्हती, तिला असं वाटतं की आपण तिचे पैसे घेतले. हे कळल्यावरती ते खूप अस्वस्थ होतात, पण खूप चिडचिड होते त्यांची. पण ही बायको जी त्यांची आहे ती त्यांना शांत करते, कारण शेवटी आईच आहे होती. ती सांगते, जाऊ दे हो शांता जो, किती छान भूमिका केली होती. जाऊ दे हो, पैसे हरवले म्हणून पोर बावरली होती, म्हणून तिला वाटलं म्हटल्यावर तिचे एकदम धाडकन उभे राहतात ना. म्हणून तिला वाटलं आपला बाप चोर आहे, आपली आई चोर आहे, आणि ती दोघं माताहाडी आहेत, लुळी पांगडी आहेत, एखाद्या बेवाशी कुत्र्यासारखा आपल्या आश्रयाला येऊन राहिली आहेत. असलं गलिच्छ आरोपाचं शेण त्यांच्या तोंडात कोंबलं तरी ते आपलं काय वाकडं करणार आहे. सरकार या दीड धबडीच्या कडपुतळ्यांना न्यायासमोर बसवून त्यांच्या समोर इन्साफ मागायचीच काय, पण निरपराध ठरायची देखील माझी इच्छा नाही. कार्टे मराठी रंगभूमीचा सार्वभौम राजा, गणपतराव जोशांचा पट्ट शिष्य, खाडीलकर, गडकरी यांच्यासारख्या दैवतांनी ज्याच्या पाठीवरून हात फिरवला, तो रंगभूमीचा कलावंत नटसम्राट. त्याची तू अशी विटपणा करते. तो तुझा बाप झाला म्हणून, त्याच्याकडे पैसा नाही म्हणून, म्हातारपणामुळे तो लुळा पांगळा झालाय म्हणून. आप्पा, आपल्या लाडक्या कोकराला क्षमा करावं. खबरदार चांडाळी, पुन्हा त्या शब्दांचा उच्चार करशील तर. होतं माझं एक कोकरू होतं, पण आता कुठे. कोकरासारखी मुलगी होती, सशासारखा मुलगा होता, पण ते माझे कुणीही नव्हते. आभाळ पाठीवर घेणाऱ्या 8 हत्तीला विचारून पहा, ते देखील हेच सांगतील, कुणी कुणाचं नसतं, कुणी कुणाचं नसतं. अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्यावरून पृथ्वीवरच्या मातीत उतरतो आणि आम्हाला वाटतं आम्ही बाप झालो, आम्ही आई झालो. सगळं खोटं असतं. आम्ही फक्त जिने असतो, फक्त जिने, फक्त जिने, फक्त जिने. अतिशय सुंदर सर. शंकर घाणेकरांचा उल्लेख केलात आपण मगाशी, ते त्यांचं शन्ना नवरे यांचं नाटक तर तुम्ही दोन्ही संचामध्ये पाहिलं असणारच. तो तुमचा छंद आहे. म्हणजे सतीश दुभाषी आणि संजय मौले या दोघांनी त्याच्यामध्ये काम केलंय. तर त्याच्यामध्ये काय आपल्याला फरक जाणवला का त्यांच्या अभिनयामध्ये? नाही, सूर राहू दे हे नाटक त्यांचं. सूर राहू दे छंदांचं नाटक होतं. सतीश दुभाषी आणि संजय मौले दोघांनी सारखंच चांगलं काम केलंय, काही डागोजो म्हणण्यासारखं नाही. फक्त हिरोईन मध्ये फरक आहे. त्यावेळी लता अरुण काम करायच्या नायिका म्हणून, आणि आता शुभांगी गोखले करतात. शुभांगी गोखलेचा चेहरा त्या भूमिकेला साजेसा नाही, साधू तुपात तळ्यासारखा चेहरा आहे. ती भूमिका थोडी नटखट आहे, पण बाकी सगळं चांगलं. आणि त्या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे सूर राहू दे मध्ये की आपण नेहमी अनेक मंडळी तुमच्यापैकी कविता वगैरे करतात. कवी नेहमी अशी दक्षता घेतो की कवितेमध्ये एखादा शब्द पुन्हा येऊ देत नाही, मग त्याच अर्थाचा दुसरा शब्द वापरतो. शक्यतो तो शब्द पुन्हा पुन्हा येऊ देत नाही, त्या अर्थाचा दुसरा शब्द वापरतो. आता एखादा अनेक अर्थ असलं, एक शब्द आणि शब्द अनेक पण अर्थ एक असं अनेक वेळा होतं, पण तो शब्द पुन्हा वापरत नाही. पण त्याला अपवाद हा सूर राहू दे नाटकामध्ये एकच शब्द एकाच संवादात एकाच वेळी एकाच पात्राच्या तोंडी एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चक्क 8 वेळा आहे. तरी देखील तो आपल्याला खटकत नाही, कारण लिहिणारे शन्ना नवरे असतात. तो संवाद दाखवतो आणि मग साहेबांनी सांगितलं तसं ताईंचं एक गाणं होऊन जाते, मग आपण कार्यक्रम थांबूया. आज खूप मजा आली तुमच्या सगळ्यांच्यामुळे. तर कसं असतं, प्रसंग असा आहे, पत्नी घर सोडून गेलेली असते नवऱ्याला, 3.5 वर्ष झालेली असतात. 3.5 वर्षानंतर ती परत येते आणि तिला वाटतं की नवरा चांगला आहे आपला, ते आपल्याला परत नांदून घेईल म्हणून. पण तसं होत नाही. नवरा सांगतो तू आता पुन्हा जा, आलीस अशी, मी काय तुला नांदून घेणार नाही. त्यावेळी तिला ब्रह्मांड आठवतं, बाहेर जायचं, करायचं काय, राहायचं काय, फुटपाथवर राहायचं का.
इलाज नसतो. नवरा म्हणतो माझा लेकी तुझा विषय संपला, तू निघून जा. तेव्हा शेवटचा प्रयत्न म्हणून ती सांगते हा सूड आहे हो, ही शिक्षा आहे. तरी नवऱ्याला दया येईल आणि सांगेल हा म्हणून हा सूड आहे हो, ही शिक्षा आहे. त्यावर नवरा म्हणतो अरुंधती कदाचित हा सूड असेल, कदाचित ही शिक्षा देखील असेल, पण अरुंधती माणसाने केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा द्यायचा अधिकार फक्त त्याचा आहे. पण आजकाल गुन्हेच एवढे वाढले आहेत की सगळीकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नाही, आणि म्हणून मग माणसाने केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा माणूसच माणसाला देत असतो. पण अधिकार नसताना दिलेल्या अशा शिक्षेबद्दल शिक्षा देणाऱ्याला देखील एक शिक्षा भोगायला लागते, देहांत मनस्तापाची शिक्षा. अरुंधती ती शिक्षा मी आनंदानं भोगणार आहे. 8 वेळा शिक्षा शब्दाला कुठेही खटखट नाही, इतकरी त्यांची ताकद आहे. तर नाटकाचा कार्यक्रम आहे, त्यावेळीचा समारोप एक नाट्यगीताने करूया. ताईंचा ज्यावेळी कार्यक्रम असतो गीतगृप्ती, त्या 11 गाणी म्हणतात, कराओके बरोबर असतात, कारण आमचे सगळे हे लो बजेट कार्यक्रम असतात. पेटी आली, तबला आला की तबलजी, पेटीवाला, त्यांचा ट्रान्सपोर्ट, त्यांची तालीम, बजेट वाढत जातं. कराओके असलं की कसं सगळं चकटपू होतं, त्यामुळे आम्ही 11 गाणी त्या कराओकेवर म्हणतात. पण गमत म्हणजे तुम्ही इतर कार्यक्रमामध्ये का ऑर्केस्ट्रामध्ये एक गायक एक गायिका फक्त 2 गाणी म्हणतो आणि पुन्हा मध्ये विश्रांती असते. या बाई नॉनस्टॉप 11 गाणी म्हणत असतात, त्यामुळे ते करत असं. तर एक छानपैकी आपण काही कराओके असत नाही नाट्यसंगीताला. आणि मला खूप आनंद, आणि फक्त एकच असताना मी म्हणून सांगतो, स्टेट बँकेबद्दल म्हणजे एवढ्या आठवणी आहेत. मी बंजारा हिलला ट्रेनिंगला गेलो होतो, त्यावेळी संपूर्ण भारतातनं 72 फॅकल्टी आले होते आणि 2 दिवस पूर्ण दिवसाचं ट्रेनिंग मी दिलं. इतका आनंदात दिवस गेले 2. आणि पुढचं सांगत होते, खरोखर स्टेट बँक देरचे आहे दुरुस्त आहे म्हणतात, तसं झालं. काय झालं, मला 2 दिवस सगळे डिबेटच्या ट्रेनिंगला स्लाइड शो असे, स्लाइड मला विषय समजायला सोपा होतो. तर टी टाइम झाल्यावरती ती लोक मंडळी म्हणजे जे पार्टिसिपंट्स होते ते म्हणत होते स्लाइड्स बहुत अच्छा है, अपने को मिलता था तो अच्छा था. हे कोणीतरी तिथल्या ट्रेनिंग कॉलेजमधल्या कोणीतरी ऐकलं, त्यांचं म्हणणं की स्लाइड्स चांगलं आपल्याला मिळालं तर बरं होईल म्हणून. ती काय फाईल आहे सध्या ती. तर ट्रेनिंग कॉलेजच्या लोकांनी काय केलं, संध्याकाळी 4च्या टी टाइममध्ये सगळ्या पार्टीजवळ 100 पार्टिसिपंट्स, 72 पार्टिसिपंट्स होते, सगळ्यांसाठी माझं प्रेझेंटेशन ऑलरेडी पाठवलेलं होतं, त्याच्या 72 CD कट करून संध्याकाळी 4 वाजता प्रत्येकाच्या हातात टाकल्या. हे खाजगी बँकेत सुद्धा एवढं क्विकली झालं नसतं, ते स्टेट बँकेत झालं असतं. आणि मी लगेच फोन करून आमच्या साहेबांना सांगितलं, म्हटलं आपण नेहमी स्टेट बँकेला, उगीच लोक म्हणतात, चांगली वाईट माणसं सगळीकडेच असतात, पण हा जो प्रकार होता ना, 4 वाजता म्हणजे ही गोष्ट 11:30चा टी टाइम आणि 4 वाजता 72 लोकांना CD कट करून त्यांच्या हातात दिल्या. केवळ ऐकलं होतं की यांना CD पाहिजे म्हणून, कुणी सांगितलं नव्हतं त्यांना. अशा चांगल्या आठवणी माझ्याकडून. आयुष्यामध्ये चांगली माणसं खूप भेटली, वाईट माणसं फार कमी भेटली. नाट्यगीत म्हणते, त्याला काही म्युझिक वगैरे काही नाहीये. गर्द सभोवती रान साजणी, तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी, काय हरवली सांग शोधिसी, काय हरवली सांग शोधिसी, या यमुनेच्या जळी. ओ गर्द सभोवती रान साजणी, तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी, ती वनमाला म्हणे नृपाळा, हे तर माझे घर, पाहत बसते मी तर येथे, पाहत बसते मी तर येथे, जललहरी सुंदर. ओ गर्द सभोवती रान साजणी, तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी, रात्रीचे वनदेव पाहुनी, भुलतील रमणी तुला, तू वनराणी दिसे भुवनिना, तू वनराणी दिसे भुवनिना, तुझिया रूपा तुला. ओ गर्द सभोवती रान साजणी, तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी, अर्ध
या यमुनेच्या जळी ओ गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी तू तर चाफे कळी तू तर चाफे कळी. गेले जवळ 1.5 ते पावणे 2 तास आपण या कार्यक्रमात नाट्यविषयक कार्यक्रमात आपण म्हणून गेलो होतो. अनेक प्रकारचे किस्से त्यांनी आपल्याला ऐकवले जे पडद्यामागे आणि पडद्याच्या पुढेही घडतात कधी कधी, जे आपल्याला माहिती नसतात. म्हणजे नाटकातली जी सौंदर्य स्थळं आहे त्यांनी अगदी आपल्याला अचूकपणे त्याला दाखवून दिलेली आहेत आणि त्याबद्दल मी त्यांचं फार आभारी आहे. त्याप्रमाणे या कार्यक्रमाचा शेवटही त्रुटीताईंनी छानशा नाट्यगीतांनी केलं आहे, त्याबद्दलही त्यांना धन्यवाद. मी आमच्या अध्यक्षाला विनंती करतो फुलांना फुलाची पाकळी म्हणून आपण त्यांना थोडं मानधन देऊया. अतिशय सुंदर कार्यक्रम सादर केल्याबद्दल त्यांचं तर धन्यवाद आहेतच. त्याचप्रमाणे आजच्या आपल्या उत्सवमूर्ती म्हणजे ह्या ब्रँच मॅनेजर श्रुती उदगाटकर त्यांनाही आपण त्याचा सत्कार केला. त्यांनी त्यांच्या वतीने आजचा जो नाश्ता आहे तो सगळा खर्च देऊ केलेला आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे इथला जो स्टाफ आहे तो नेहमी आमचा कार्यक्रम पाहून घेतो, त्याचप्रमाणे त्यांनाही धन्यवाद. आणि शेवटी धन्यवाद मानायचे आपण नेहमी आपल्या कार्यक्रमाला चांगलं प्रोत्साहन देता आणि अशाच प्रकारची गर्दी करून आम्हाला नेहमी प्रोत्साहन देत असता, त्याचा आनंद घेत असता. त्याबद्दल आपल्यालाही सध्या धन्यवाद. थँक्यू.